गुड इव्हनिंग मिस्टर अक्षय. आज आपण दोघच जण गुड या इथे इव्हनिंग सर. दिसतोय. हा, दोघच जण आहोत. आपण चालू करूयात सेशन. सुरुवातीला माझी इंट्रोडक्शन मी देतो. मी नरेंद्र धायगुडे, बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनियर. 20 वर्ष सर्व्हिस झाली आणि सिन्स 2000 माझा स्वतःचा बिझनेस आहे. हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक मोटर्स, डीजी सेट, मेंटेनन्स, रिपेअर्स वगैरे वगैरे. आय एम असोसिएटेड विथ प्रेरणा सिन्स 2014 आणि तेव्हापासून मग हे बीईचे कोर्सेस घेणं वगैरे या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. ओके, मी आता या इथे प्रेझेंटेशन मी शेअर करतो आणि मग जसजसे तुमचे प्रश्न असतील तसतसे प्रश्न त्याच वेळेला विचारले तरी काही हरकत नाही आहे. ठीक आहे सर. हां, मी फक्त आता शेअर करतो, ते दिसतं का नाही तेवढं फक्त मला एकदा तुम्ही सांगा ते. ओके, स्क्रीन दिसतंय? स्क्रीन दिसत आहे. दिसतंय ना? ओके. हो सर. हां, आजचा आपला चॅप्टर आहे डिझेल अँड नॅचरल गॅस पॉवर्ड जनरेटिंग सिस्टीम्स. त्याच्यामध्ये आहेत आता बेसिक्स ऑफ इंटरनल कॉम्बशन इंजिन, डिझेल अँड नॅचरल गॅस पॉवर्ड जनरेटिंग सिस्टीम्स, फॅक्टर्स अफेक्टिंग परफॉर्मन्स, वेस्टेज रिकव्हरी. बेसिकली आपण ह्याच्यावरती थोडंसं बघूयात. वेस्टेज रिकव्हरी हा त्याच्यातला एक मुख्य भाग आहे. आणि परफॉर्मन्स असेसमेंट मेथडॉलॉजी, एनर्जी सेव्हिंग मेजर्स, असे एक बेसिक टॉपिक्स ह्याच्यात आहेत. डीजी सेट म्हटल्यानंतर हे एक चित्र असतं. ओके, याच्यातल्या स्लाईडवरती काही वेळेला मी स्पेसिफिक त्याच्यापुरतं एक्सप्लेनेशन जास्ती देईन. जनरल असेल तर फारसं काही त्याच्यात द्यायची गरज पडणार, सिन्स यू आर वर्किंग इन द फील्ड. जनसेटवरती काम करत असल्यामुळे कदाचित एक्सप्लेनेशन थोडी कमी लागतील. तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. डीजी सेटचे कॉम्पोनंट स्ट्रक्चर हे आपण एक थोडक्यात जर बघायचं झालं तर डीजी सेटची कॅनोपी असते, आतमध्ये इंजिन असतं, अल्टरनेटर आहे, बॅटरी आहे आणि कंट्रोल पॅनल आपल्याला याच्यामध्ये दिसतं. याच्यामध्ये अल्टरनेटर हा ज्या वेळेला डायरेक्ट कपललेला दिसतो, मध्ये त्याला वेगळं कपलिंग नसतं, त्याला क्लोज कपल्ड अल्टरनेटर असं म्हणतात, क्लोज कपल्ड सिस्टीम. त्याच्यामुळे त्याची लेंथ आहे ती लेंथ कमी होते. त्याच्यानंतर मधलं कपलिंग, मेकॅनिकल लॉसेस, अलाइनमेंटचे प्रॉब्लेम हे सगळे निघून जातात. पूर्वीच्या काळी याच्यामध्ये एक वेगळं कपलिंग असायचं. तर नॉर्मली डीजी सेटमध्ये ही 4 स्ट्रोक डिझेल इंजिन्स वापरली जातात आणि याला सगळ्या ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स असतात, कारण तेही एक काहीतरी इनपुट घेतं आणि एनर्जी जनरेट करतं. ह्युमन सुद्धा जशी एनर्जी जनरेट करतात तसे ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्याला डिझेल आलं, त्याला फ्युएल आलं, त्याला ल्युब्रिकेशन आलं, कूलिंग सिस्टीम आली, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इथे येतात. तिथे आता एक फ्युएल पंप हा एक दिलेला असतो की स्पेसिफिक प्रपोर्शनमध्ये त्याला मिक्सचर ऑइल आणखीन एअर मिक्सचर त्याच्यात जायला पाहिजे. फिल्टर असतो, बेल हाऊसिंग, इथे अल्टरनेटर कपल होतो. एअर फिल्टरचं काम असतं म्हणजे नाकासारखं, त्याची काय एअर जाते आतमध्ये कॉम्बशनसाठी, ती फिल्टर करण्यासाठी येतो. एक एक्झॉस्ट मॅनिफोल्ड असतो, हे सगळं तुम्ही बघता, या जनरल गोष्टी आहेत. हा एकच सेक्शन दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये एक सिलेंडर पिस्टन याची मुवमेंट याच्यामध्ये होत असते. नंबर ऑफ सिलेंडर्स वाढले की त्याची पॉवर वाढलेली जाते. डीजी सेट बेसिक सिस्टीममध्ये इंजिन, अल्टरनेटर, कंट्रोल पॅनल, रेडिएटर, बेस रेल, अँटी व्हायब्रेशन माउंट्स, कॉस्टिक कॅनोपी हे जनरल पार्ट्स त्याच्यामध्ये येतात. तर 4 स्ट्रोक डिझेल इंजिन सायकल म्हणजे काय ते जर बघायचं झालं तर हा या पिस्टनची जी मुवमेंट होते त्याच्यात पहिल्या स्ट्रोकला इंडक्शन म्हणजे जे फ्युएल आहे ते फ्युएल आतमध्ये घेतलं जातं. पुढच्या स्ट्रोकला ते फ्युएल कॉम्प्रेस केलं जातं. कॉम्प्रेस केल्यानंतर पुढच्या स्ट्रोकला त्याचं इग्निशन होतं आणि पुढच्या स्ट्रोकला त्याच्यातनं जो काही गॅस आहे तो स्मोक सगळा त्याच्यातनं बाहेर पडतो, म्हणून त्याला 4 स्ट्रोक असं त्याच्यामध्ये म्हणतात. आता पहिल्या याला इंडक्शन म्हणजे इथे जे व्हॉल्व्ह असतात, या व्हॉल्वमधले 2 व्हॉल्व्ह असतात, या प्रत्येकातनं त्याचं जे फंक्शन आहे
इंडक्शनला हा वॉल्व ओपन होतो आणि त्यातनं चार्ज आतमध्ये येतो. नेक्स्ट सायकलला दोन्ही बंद असतात, त्यामुळे कॉम्प्रेशन होऊ शकतं. तिसऱ्या सायकलला दोन्ही व्हॉल्व बंद असतात आणि तिथे इग्निशन होतं. इग्निशन झाल्यामुळे आतली हवा जी आहे ती एक्सपांड होते, त्याचं प्रेशर येतं. ते प्रेशर झाल्याने पिस्टन ढकलला जातो आणि नेक्स्ट त्याला इकडचा व्हॉल्व उघडला जातो आणि या स्ट्रोकमध्ये जो काही गॅस आहे तो या गॅसमधनं बाहेर पडतो. त्यामुळे हा एक व्हॉल्व हा इनलेटसाठी असतो आणि हा दुसरा व्हॉल्व हा आउटलेटसाठी येतो. अशी जनरल अरेंजमेंट डिझेल इंजिनची असते. याच्यात काय होतं की डिझेल इंजिनमध्ये जे फ्युएल येतं, एअर फ्युएल मिक्सचर जे येतं, दॅट इज कॉम्प्रेस्ड अप टू 14 टाइम्स और 25 टाइम्स अप टू 14 ते 25 पट ते कॉम्प्रेस केलं जातं. हे कॉम्प्रेस झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढतं आणि ते टेम्परेचर वाढतं जवळजवळ 700 to 900 डिग्रीज. तर नॅचरली त्याला वेगळं स्पार्क द्यायची काही गरज नसते, त्याचा फ्लॅश पॉईंटच तिथे येऊन जातो आणि त्यामुळे ही सायकल ॲटोमॅटिकली इथे चालू राहते. हे टेम्परेचर 790 किंवा 700 ते 900 पर्यंत गेल्यामुळे सिलेंडरचं टेम्परेचर पण वाढतं आणि म्हणून ते कूलिंग करणं गरजेचं असतं. आधी आपण एक सिलेंडर बघितला, तर ज्या वेळेला नंबर ऑफ सिलेंडर्स वाढतात त्यावेळेला सिक्वेन्शियली त्यांचा सिक्वेन्स ठरलेला असतो. ते फिरल्यामुळे क्रँकशाफ्ट फिरतो, फ्लायव्हील फिरतं आणि फ्लायव्हीलला जोडलेला अल्टरनेटर आहे, तो अल्टरनेटरही त्याच्यामध्ये फिरत राहतो. याच्यामध्ये आता या इथे व्हॉल्व्स दाखवलेत. हा आहे क्रँकशाफ्ट आणि हे आहेत कॅम शाफ्ट. तर हे कुठले व्हॉल्व केव्हा कसे ऑपरेट करायचे हे सगळे या कॅम शाफ्टवरती या इथे ठरतं. त्यामुळे अल्टरनेटली या इथे ते चालू राहतात. गॅस इंजिन सायकल आत्ता दाखवली तशीच आहे, फक्त एक थोडक्यामध्ये या इथे जर ओळीने 1, 2, 3, 4 जर बघितलं तर 1ला चार्ज आतमध्ये आला, 2ला कॉम्प्रेस झाला, 3ला स्पार्क झाला आणि 4ला या इथून तो एक्झॉस्टला गेला. आता स्पार्क इंजिन जे असतात त्या स्पार्क इंजिनमध्ये कन्स्ट्रक्शन थोडी वेगळी येते. त्याच्यामध्ये मधल्या भागामध्ये तिथे एक स्पार्क प्लग असतो, त्यामुळे ॲक्शन तशीच राहते की चार्ज येते, फक्त या ठिकाणी आपोआप तेच न होता तिसऱ्या सायकलला स्पार्क देऊन त्याला चार्ज करायला लागतं आणि याच्यामध्ये कॉम्प्रेशन रेशो हा थोडा कमी असतो. सो इन शॉर्ट, फ्युएल इज बर्न्ड इन द इंजिन, त्याच्यामुळे ते एक प्रेशर येतं, प्रेशराईज असल्यामुळे इट पुशेस द पिस्टन. ही जनरल अरेंजमेंट या इथे आपण आता फिजिकली बघितली. आता 2 प्रकारची इंजिन्स आपण बघतो. काही असतात ती एअर कूल्ड असतात, काही असतात ती वॉटर कूल्ड असतात. एअर कूल्डमध्ये आता हे जे काही सगळं टेम्परेचर 800-900 डिग्रीपर्यंत जे काही गेलेलं असतं, ते कूल करण्यासाठी इथे फॅन दिलेला आहे. त्या फॅनवरनं इंजिनच्या सिलेंडरवरती हवा फेकली जाते. याला फायदा त्याचा असा आहे की याला मेंटेनन्स कमी, कारण फक्त एक तो फॅन आहे तेवढाच येतो. परंतु बाहेरची हवा जर गरम असेल, समर सीझनमध्ये एअर टेम्परेचर जर 45च्या पुढे गेलं तर नॅचरलीच त्याचं कूलिंग होणं बंद होतं किंवा होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, जर डस्टी ॲटमॉस्फिअर असेल तर फॅन चोकअप होणं आणि कूलिंग होणं याला लिमिटेशन्स येतात आणि म्हणून ही जी एअर कूल्ड इंजिन्स आहेत ही छोट्या रेंजमध्ये सुटेबल असतात, हाय रेंजला गेल्यानंतर ते सुटेबल नसतात. मग याला सोल्युशन काय? तर सोल्युशन इज यू कॅन मेक अ वॉटर कूल्ड इंजिन. याच्यामध्ये रेडिएटर असतो. आपण सगळं कारचं जे आपण मेकॅनिझम बघतो सेम मेकॅनिझम या इथे आहे, की या इथे त्याला वॉटर पंप आला, रेडिएटर आला आणि जे काय वॉटर आहे ते या इथे जॅकेट्समधनं याला सर्क्युलेट केलं जातं. असा त्याच्यातला ॲडव्हान्टेज. त्यामुळे कितीही लार्जर साईज जरी आला तरी त्यावेळेला वॉटर कूल इंजिन्स ही तिथे आपल्याला वापरायला लागतात. याला थोडासा मेंटेनन्स वाढतो, कारण रेडिएटर पंप एखाद्या वेळेला तुमचा हीट एक्सचेंजर बाहेरचं काही येतं किंवा वॉटर कूलर्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी कदाचित त्याच्यात वाढू शकतात. पण याच्यामुळे इंजिनचा साईज मात्र कॉम्पॅक्ट होतो, हा त्याच्यातला एक ॲडव्हान्टेज. आपल्या दृष्टीने काय आहेत
की वेस्ट हीट जी काय आहे ती आपल्याला कुठे कुठे वापरता येईल, हा आपला मुख्य उद्देश आहे. हे एनर्जी ऑडिट करताना वेस्टेज काय आहे ते कुठे कुठे ते शोधायचं असेल, तर या इथे बघितलं तर इंजिनमधनं बाहेर पडणारी पहिली जी हीट असते ती म्हणजे फ्लू गॅसेस किंवा एक्झॉस्ट गॅसेस. हे खूप गरम असतात. त्याचं टेम्परेचर जवळजवळ 650-700 डिग्रीपर्यंत असू शकतं. मग दुसरं काय झालं, की इंजिन कूल करण्यासाठी जो कूलर आला, तर त्यातनंही गरम पाणी आहे. चार्ज एअर कूलर त्यातलं ते गरम होतात आणि ल्युब्रिकेटिंग ऑइल, ऑइल कूल करण्यासाठी सुद्धा पाणी वापरलेलं आहे. तर ते पाणी पण गरम होतं. म्हणजे याच्या सरफेसवरनं बाकीचे जे काय हीट एक्सेस जाते, त्यातली हीट आपल्याला या इकडे वापरता येते. हा मुख्य भाग. म्हणजे इथे इंजिनला फ्युएल दिल्यानंतर मेन आउटपुट जे आहे ते इलेक्ट्रिकल आउटपुटसाठी जनरेटर फिरवण्यासाठी म्हणून झालं, विच इज कन्व्हर्टेड इन मेकॅनिकल एनर्जी. आणि मग एक्झॉस्ट गॅसेस आणि बाकीची हीट ही आपल्या दृष्टीने महत्त्वाची येते. हे मग इकडे हीट लोडला ही एक्सेस हीट ही आपण वापरू शकतो. त्यामुळे याचं मेजरमेंट होणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते किती इकॉनॉमिकल आहे का, त्यातनं किती आपल्याला कॅलरीज मिळू शकतील, ही गणितं आपण नंतर बघणारच आहोत. हे एक जनरल स्केमॅटिक या इथे दाखवलेलं आहे. डिझेल इंजिन, अल्टरनेटर, फाउंडेशन, फ्युएल कंट्रोल. अल्टरनेटरला कंट्रोल्स येतात, जसे इंजिनलाही कंट्रोल्स येतात. एक्सायटेशन कंट्रोल आहे फॉर अल्टरनेटर आणि लोडवरनं या इथं फीडबॅक घेऊन हेच सगळे कंट्रोल्स केले जातात. आता मुख्य असा एक भाग असतो की या डिझेल इंजिनला एक टर्बो चार्जर जोडलेला असतो. टर्बो चार्जर हा त्याच्या एक्झॉस्टवरती जोडला. हा जो सिलेंडर या इथे बघितला, तर सिलेंडरच्या तिथनं जो एक्झॉस्ट गॅस येतो, जो रेड लाईन दाखवली, ही रेड हॉट लाईनचे गॅसेस या टर्बाईनला दिले टर्बो चार्जर. सो दिस हीट एनर्जी इज कन्व्हर्टेड इन मेकॅनिकल एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जीमधनं या इथे पुढे कॉम्प्रेसर आहे. हा कॉम्प्रेसर जी एअर इनलेट आहे, ॲम्बियंट एअर, ही ॲम्बियंट एअर घेऊन तो कॉम्प्रेस करतो. ती कॉम्प्रेस्ड एअर या इथे कूल केली जाते चार्ज एअर कूलरमध्ये आणि ही कोल्ड एअर जी कॉम्प्रेस केलेली आहे ती इंजिनच्या सिलेंडरला दिली जाते. आता एक पाहिलं तर वेट लिफ्टिंग करताना या इथे बघा की ज्यावेळेला काही थोड्या काळासाठी हाय पॉवर आपल्याला द्यायची आहे, तर त्यावेळेला काय केलं जातं, तर छातीत हवा भरली जाते, गालात हवा भरली जाते, गाल फुगतात, छाती फुगते आणि ती कॉम्प्रेस होते. आणि ते कॉम्प्रेस केल्यामुळे मोमेंटरीली याची पॉवर वाढते. तोच प्रकार या इथे डिझेल इंजिनच्या बाबतीमध्ये होतो. ही कॉम्प्रेस्ड एअर ज्या वेळेला इंजिनला जाते, त्यावेळेला इंजिनची पॉवर ही वाढलेली असते आणि म्हणून हे टर्बो चार्जर आहे. टर्बो चार्जरचं फंक्शन हे पॉवर वाढवण्यासाठी येतं. याच्यामुळे काय होतं की ओव्हरऑल थर्मल एफिशियन्सी वाढते आणि पर KWH फ्युएल कन्झम्पशन आहे ते कमी होतं. साधारणपणे 60-70च्या दशकामध्ये टर्बोचार्जर सरसकट ज्या वेळेला वापरले जात नव्हते, त्यावेळेला इन जनरल 220 ग्रॅम्स ऑफ डिझेल पर KWH म्हणजे इलेक्ट्रिक युनिट हे साधारणपणे कन्झम्पशन होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा टर्बोचार्जर आले, त्यावेळेला हाच रेशो 160 पर्यंत खाली आला. हे ॲडव्हान्टेज आपल्याला टर्बोचार्जरमुळे हा मिळू शकतो. आता एक पुढचा भाग आला की सिलेक्शन ऑफ DG सेट कशावरती अवलंबून असतं. तर आपल्याला हे सगळे फॅक्टर्स एक विचारात घ्यायला लागतात. पहिला म्हणजे लोड काय टाईपचा आहे, अल्टरनेटर कोणत्या टाईपचा आहे, ते तर 2 पोले 4 पोले ते बघायला लागतं. आपल्याला जे लोड द्यायचं आहे, जे डिमांड आहे, वेदर दॅट डिमांड इज स्टँड बाय ऑर कंटिन्युअस कशी आहे. कंटिन्युअस डिमांड म्हणजे ज्यावेळेला एखादी साईट चालू होते नवीन, की तिथे MSCBची पॉवर आलेलीच नसते, तर त्यावेळेला तिथे कंटिन्युअस लोडला द्यायला लागतं. आणि स्टँड बाय पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्डाची पॉवर आहे, परंतु त्याचं काही गॅरंटी नसते, केव्हा जाईल सांगता येत नाही. ती तास 2 तासमध्ये कधीतरी जाते. त्यावेळेला चालवण्यासाठी म्हणून जो असतो त्याला स्टँड बाय म्हणायचं.
तिसरं सिलेक्शनचा क्रायटेरिया तो म्हणजे एन्व्हायरॉन्मेंट, की ॲम्बियंट टेम्परेचर किती आहे, अल्टिट्यूड किती आहे, मीन सी लेवलपासूनची अल्टिट्यूड किती आहे आणि लोडचा पॉवर फॅक्टर किती आहे. हे मेन पॅरामीटर डीजी सेट सिलेक्ट करताना येतात. आता डीजी सेट कुठला घ्यायचा, इंजिनची पॉवर किती घ्यायची, किती एच पीचं इंजिन घ्यायचं, हे पहिल्यांदा डिमांडवरनं शोधून काढायला लागतं. आता इलेक्ट्रिकलमध्ये कसं आहे की डिमांड ही नेहमी KVA मध्ये मोजली जाते. जशी आपली प्रत्येकाची घरातली डिमांड ही आपण शेवटी नोकरी करतो किंवा काय करतो किंवा व्यवहारातली डिमांड असते ती आपली रुपीजमध्ये येते, इंडियन रुपीज INR मध्ये डिमांड येते. तसं इलेक्ट्रिकलमध्ये डिमांड जी आहे ती KVA मध्ये येते. मग इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठेही काय काय इक्विपमेंट असतात, तर काही कॉम्प्रेसर्स आहेत त्याला मोटर आहेत, काही ब्लोअर असतील मोटर आहे, लाइटिंग लोड आहे की जे रेजिस्टिव्ह आहे, फॅब्रिकेशन असेल, कन्स्ट्रक्शन असेल तर तिथे वेल्डिंग लोड्स आहेत, पंपिंग आहे किंवा सिनेमा असेल तर तिथे काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोड आहेत. ही शेवटी किलो वोल्ट एम्पियर या सेटमध्ये या युनिटमध्ये ती कन्वर्ट करायला लागतात. आता डिमांड जर समजा 100 KVA असेल तर त्याला साधारणपणे 15 ते 20% जास्ती हे डीजी सेट असायला लागतो. म्हणजे हा एक कॉमन सेन्स आहे की तेवढ्या याने पॉवर त्याची जास्ती असायला पाहिजे. याला साधारणपणे 20% डिमांड आपला जो काय खर्च असतो 20% डिमांड ही आपल्याला सिलेक्शन करताना जास्ती ठेवायला लागते. त्याची कारणं काय आहेत ती पण आपण बघूयात. तर हे 20% मार्जिन कशासाठी असतो, तो मोमेंटरी ओव्हरलोड असतो. मोमेंटरी ओव्हरलोड कुठला येतो की काही वेळेला प्रोडक्शनची घाई गडबड असते, नाही नाही हे पण मशीन चालू करा, ते पण चालू करा, नाही आज व्हायलाच पाहिजे. मग अशा वेळेला काही मोटर्स, काही पंप्स हे त्या वेळेला चालू केले जातात. काही वेळेला असतात ते इलेक्ट्रोमेकॅनिकल स्ट्रेसेस त्याच्यावरती येऊ शकतात. जसं एन्व्हायरॉन्मेंटल स्ट्रेसेस असतात की बाहेरचं तुमचं टेम्परेचर वाढलं समजा, म्हणजे समर सीझनमध्ये असेल तर त्याची कपॅसिटी तशी कमी झालेली असते. आपल्याला जर प्रेशर आलं तर आपण AC चालू करतो रूममध्ये, पण तिथे मग AC चालू नाही करता येत, म्हणजे तो स्ट्रेसेस आला. आणि काही वेळेला असं असतं की इम्प्युरिटी ऑफ द फ्युएल, जे काही फ्युएल घेतो आपण म्हणतो की वा शुद्ध डिझेल आहे, पण ते नसतंच. काही वेळेला त्याच्यामध्ये खूप काहीतरी मिक्सिंग करून येतं किंवा त्याच्यात बायोडिझेल घातलं जातं. ते आणखीन घातलं की त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू समजा कमी झाली. तर हे पण स्ट्रेसेस येतात आणि म्हणून या इथे 20% मार्जिन हा ठेवायला लागतो. आता इन जनरल अल्टरनेटरची जर कन्स्ट्रक्शन पाहिली तर अल्टरनेटरमध्ये हा एक स्टेटर रोटर असतो. रोटर फिरतो म्हणजे तो फ्लायव्हीलनी फिरवला जातो. तो फिरला की या इथे इलेक्ट्रिसिटी व्होल्टेज जनरेट होतं. त्यातून या इथे टर्मिनल बॉक्सला आणलेलं आहे आणि या इथे केबल लावून पुढे घेतलं जातं. त्याच्यामध्ये इथे त्याच्याचवरती एक्सायटर रोटर आहे आणि एक मेन फील्ड असतं की जनरल अरेंजमेंट अल्टरनेटरची येते. मग अल्टरनेटरचं प्रिन्सिपल काय येतं, तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रिन्सिपल्स ही येतात. म्हणजे वेन अ कंडक्टर इज रोटेटेड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, EMF or electromotive force is generated in the conductor. म्हणजे आतला जे हा मॅग्नेटिक आहे, मॅग्नेट फिरले की या कंडक्टरमध्ये व्होल्टेज जनरेट होतं. ही इतकी साधी प्रिन्सिपल आहे. ते नैसर्गिक आहे. तर का होतं म्हणून विचारायचं नाही, परमेश्वर असतो तसं ते असतं. मॅग्नेट आला आणि वायर आली आणि त्या मॅग्नेटच्या शेजारी वायर मॅग्नेटिक फील्डमध्ये ती हल्ली की त्याच्यामध्ये व्होल्टेज येतं. असा नैसर्गिक नियम आहे. त्याच्यामध्ये मग ही रचना ही स्केमॅटिकली अशी येते की अल्टरनेटरमध्ये या 3 फेज असतात. आपण त्याला L1, L2, L3 किंवा RYB असं म्हणतो. हे मॅग्नेट फिरतात आणि मॅग्नेट फिरले की त्याच्यामध्ये हा AC जनरेट होतो. तो उलट-सुलट फिरतो म्हणजे डायरेक्शन बदलते आणि म्हणून त्याला अल्टरनेटिंग व्होल्टेज असं आपण म्हणतो. ग्राफिकली काय होतं की फक्त त्याची अँप्लिट्यूड बदलते आणि इट इज ऑन अ टाइम स्केल. म्हणून आपल्याला ते असं वाटतं की त्या वेव्हज आहेत, म्हणून आपण याला साईन वेव्ह असं म्हणतो. त्याच्यात साईन वेव्ह म्हणायचं एक गंमत आहे बरं का. साईन हा खरा संस्कृत शब्द आहे. सायन, स अयन, अयन म्हणजे फिरणे,
हे सूर्याचं जे फिरणं असतं ना पृथ्वीभोवती किंवा म्हणजे ऍक्च्युली पृथ्वी फिरते पण सूर्य फिरतोय असं वाटतं आणि ती जी एम्प्लिट्यूड असते त्याला म्हणतात सायन आणि त्या सायनचा इंग्लिशमध्ये शब्द झाला साईन आणि म्हणून याला म्हणतात साईन वेव्ह की जे सर्क्युलर मोशनमध्ये येतं ते सगळं मग साईन वेव्ह अशी त्याला म्हटली जाते. एक हा वेगळा भाग म्हणून सांगितला. आता सिलेक्शन कन्सिडरेशन मध्ये काय येतं अल्टरनेटर. अल्टरनेटरला हा जो स्पीड आहे म्हणजे त्याला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो. त्याचा फॉर्म्युला असा आहे 1 स्टँडर्डाइज झालेला आहे आपल्या देशामध्ये आणि म्हणून 50 हर्ट्स इंटू 120 डिवायडेड बाय 4 पोल जे मॅग्नेटिक पोल्स आहेत त्याचे 4 असले तर जनरेटरचा स्पीड 1500 असतो. जर 2 पोल असतील तर जनरेटरचा स्पीड 3000 येतो. मग त्याप्रमाणे इंजिन सिलेक्ट करायला लागतं की 1500 आरपीएमचं इंजिन घ्यायचं का 3000 आरपीएमचं इंजिन घ्यायचं. हे कशाला वेगवेगळे स्पीड घ्यायचीच तरी कशाला इंजिनचे. काही वेळेला 3000 आरपीएमचं इंजिन येतं, 1500चं येतं, 1000चं येतं, 750चं येतं किंवा 600 आरपीएमची इंजिन्स ही कशासाठी करायची अशी. आता हे बघितलं तर इंजिनचा स्पीड वाढला की त्याचा साईज मात्र छोटा होतो अर्थातच कारण त्याची एनर्जी आपण जास्त देणार आहोत. त्यामुळे रफली विचार केला तर निम्मा साईज व्हायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. बाकीचे पॅरामीटर्स सोडून द्या. पण अर्थ असा की आरपीएम वाढला की साईज छोटा होतो एवढं लक्षात ठेवायचं. आता इथे 1500 आरपीएम हे जनरल आपण जे डीजी सेट वापरतो या सगळ्याचे 1500 आरपीएम हे डिझेल इंजिनचे आणि अल्टरनेटरचे असतात. साधारणपणे रफली इकॉनॉमिकल असं पडतं म्हणून 1500 आरपीएम. पण जिथे पॉवर वाढते आता ती पॉवर जर वाढली तर मग साईज पण आणखीन वाढतो आणि म्हणून मग या इथे काय केलंय की जसं जसं साईज वाढेल तसं या इथे आरपीएम त्याचं कमी केलंय. आणि साईज वाढला, डायमीटर वाढला, डायमीटर वाढला आणि आरपीएम जास्ती असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्सेस वाढतात, त्याचं फ्रिक्शन वाढतं, त्याचे बेरिंग वेगळी सिलेक्ट करायला लागतात. हे सगळं मोठ्या सेटचे काही प्रॉब्लेम येतात आणि म्हणून जसजशी इंजिन्स मोठी होतात तसतसा त्याचा आरपीएम हा कमी करण्याकडे लक्ष दिलं जातं. आता या इथे पाहिलं तर 4 मेगावॅट ते 12 मेगावॅट अशी जी इंजिन्स आहेत हे इथे जर बघितलं तर या इथे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 16 सिलेंडर इंजिन 20 सिलेंडर इंजिन अशी आली की त्याचा आरपीएम हा 750 आरपीएम केला जातो. त्यांनी त्याचा मेंटेनन्स कॉस्ट ही त्याची कमी होते. त्यांचं जे ओव्हरऑलिंगचा पिरियड आहे तो पिरियड तुमचा खूप वाढतो. तो लवकर लवकर करायची गरज पडत नाही. आता इथे जर बघितले स्कोडा जनसेट तर याचा आरपीएम आहे 375. तर ही अशी इंजिन्स ही कॅप्टिव्ह पॉवर प्लॅन्टसाठी ही जास्ती कन्व्हिनियंट असतात. या इथे या चित्रात पाहिलं तर ही स्लो स्पीड इंजिन्स आहेत आणि हे हाय स्पीडमध्ये आहेत. हा फरक आपल्याला या इथे लक्षामध्ये येतो. मग ह्याच्यातले जनरल ॲडव्हान्टेजेस काय येतात तर पहिला जो येतो तो म्हणजे स्लो स्पीड इंजिनला वेअर अँड टेअरचा विचार केला तर तो इथे स्लो स्पीड इंजिनला लो येतो. या इथे त्याचं वजन जे आहे ते वजन मात्र जास्ती असतं, स्पेस जास्ती लागते. कंटिन्युअस यूजला ही स्लो स्पीड इंजिन वापरणं कन्व्हिनियंट जातं. ओव्हरऑलचा पिरियड पाहिला तर साधारणपणे 8000 अवर्स पण हाय स्पीडला गेलं तर तो साधारण 3000 अवर्सलाच ओव्हरऑलिंग करणं हे आवश्यक होऊन बसतं. फ्युएलची कॉस्ट जर बघितलं तर हाय स्पीडमध्ये एल डी ओ वापरलं जातं, हाय स्पीडमध्ये डिझेल वापरलं जातं. हे टेबल आहे आपलं आपल्या पुस्तकामध्ये टेबल 9.2 हे क्लिअर कट दिलेलं आहे. हा सिंगल बेरिंग अल्टरनेटर हा पण एक आपण आत्ता आधी बघितला. मधल्या ह्याच्यात एक माहिती दिली होती की ही छोट्या इंजिनमध्ये हे आता क्लोज कपल नाही, दिस इज लॉंग कपल. हे मध्ये असं जर कपलिंग आलं तर त्यामुळे ह्याचे मिसअलाइनमेंट ती झाली की मग या बेरिंगवरती ताण येतो, रबर कधीतरी फाटतं, त्याचे मधले मेंबर जातात, त्याची अलाइनमेंट करायला लागते, असे प्रॉब्लेम सगळे लॉंग कपल्डमध्ये येतात.
म्हणून हे अशा प्रकारचे अल्टरनेटर डायरेक्ट इंजिनला जोडून टाकले की त्याची काही भानगडच राहत नाही, अशी कन्स्ट्रक्शन असते. एअर कूल्ड वॉटर कूल्डचा फरक आपण आत्ता आधी बघितला. मग कॅप्टिव्ह पॉवर प्लॅन्टमध्ये 2 जनरेटर, 3 जनरेटर, 4, 5 असे काही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात. आता कॅप्टिव्ह पॉवर प्लॅन्टमध्ये 3 प्रकार येतात. एक तर डिझेल इंजिन ठेवायची, का कन्व्हेन्शनल स्टीम प्लॅन्ट घ्यायचा, का कंबाईंड गॅस टर्बाईन आणि स्टीम टर्बाईन घ्यायची, असा एक विचार येतो. पण आपली डिमांड काय आहे, टोटल कपॅसिटी किती आहे, याचा विचार करून हे सगळं गणित ठरवायला लागतं. हे टेबल 9.1 ही कंपॅरिझन दिलेली आहे. ती पाहिली तर इथे लक्षात येतं की थर्मल एफिशियन्सी ही स्टीम प्लॅन्टला अर्थातच कमी येते. तो एक मुख्य भाग राहतो. स्पेस रिक्वायरमेंट ही डिझेल इंजिनमध्ये सगळ्यात कमी राहते. बाकीच्या दोन्हीला स्पेस खूप जास्त जाते. त्याला बाकीचा पॅराफर्नेलिया बराच येतो. त्याला कूलिंग आलं, त्याला आणखी बॉयलर आले वगैरे वगैरे. कन्स्ट्रक्शनच्या दृष्टीने त्यांना वेळ लागतो. डिझेल इंजिन सेटला काही फारसं करायला लागत नाही. ते जे डीलर असतात ते कंपनीकडनं, एका कंपनीतनं इंजिन घेतात, दुसऱ्या कंपनीतनं अल्टरनेटर आणतात, स्वतः बेस फ्रेम फॅब्रिकेट करतात, सगळे असेंब्ली करतात. त्यामुळे डिझेल इंजिन बनवणं हे किंवा इन्स्टॉलेशन्स करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट. बाकी पॅरामीटर्स या इथे जनरल नॉलेज म्हणून या इथे दिलेले आहेत. ही एक कंपॅरिझन त्याच्यात दिलेली आहे. हायर एफिशियन्सी एज कम्पेअर्ड टू कोल्ड थर्मल. डिझेल इंजिनला मॅक्झिमम एफिशियन्सी मिळते, ती किती 40 ते 45% येते, त्याच्या पलीकडे जात नाही. ती कशी येते ते आपण बघूयात. कपॅसिटी कॉम्बिनेशनमध्ये मग वेगवेगळ्या कपॅसिटीचे जनरेटर्स हे मोठ्या प्लॅन्टमध्ये असे वापरले जातात. आता एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर एखाद्या फॅक्टरीचं लोड, समजा त्याचे ब्लोअर फॅन 40 KVA, 50 KVA, 70, 15, 30, 80 कॉम्प्रेसर वगैरे करून समजा 285 KVA टोटल लोड आहे. तर ह्याच्यातले आता मी जनरेटर घेताना मी 200 KVA एक घ्यायचा, का 100चे 2 घ्यायचे, का 50चे 3 आणि 25चे 3 असे घ्यायचे, काय करायचं काय? मग हे कॉम्बिनेशन आपल्याला ठरवायला लागतं. ते मात्र डिमांडप्रमाणे घ्यायला लागतं की याच्यातलं आपल्याला कंटिन्युअस काय पाहिजे, की स्टँड बायमध्ये घेताना कॉम्प्रेसर आपल्याला चालू पाहिजेच. म्हणजे एक वेळ पंप चालू नसला तरी चालेल, पण कॉम्प्रेसर पाहिजे. मग आपल्याला 80चा घ्यायचा झाला तर 100चा एक घेऊन टाकला आणि मग बाकीचे कॉम्बिनेशन्स ही आपल्याला ठरवता येऊ शकतात, जेणेकरून प्रत्येक जनरेटर हा साधारणपणे 80% लोडवरती चालेल अशा दृष्टीने विचार करायचा. तो अंडर लोड होऊ नये. 70च्या खाली तो सहसा लोड होऊ नये, त्याची एफिशियन्सी पण मग तिथे कमी होते. तर जनरेटरचा पॉवर फ्लो हा जर विचार केला एक स्कीमॅटिक, तर या इथनं केमिकल एनर्जी घातली, फ्युएल घातले, त्याचे हीट लॉस गेले, उरलेल्यातनं मेकॅनिकल आउटपुट आलं, ॲक्टिव्ह पॉवर आली आणि ती इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट झाली. पण मग याचा एनर्जी बॅलन्स जर बघितला तर तो कसा येतो, तर समजा फ्युएल हे 100% धरलं तर एक्झॉस्टमध्ये 30% हीट वाया जाते. त्यामुळे मेन पोटेन्शियल फॉर हीट रिकव्हरी इज फ्रॉम एक्झॉस्ट. त्याच्यानंतर जे येतं ते सरफेस कूलिंग बिलिंग जे काय आहे, ऑइल कूलिंग, रेडिएटर वॉटर कूलिंग, त्यातनं 25% आपल्याला मिळू शकतात. उरलेलं जे सरफेसचं आहे त्याचं काही रेडिएशनमध्ये आपल्याला वापरता येत नाही, तो लॉसच होतो, त्याला काही करता येणार नाही डायरेक्टली. आणि मग हे सगळं जाऊन जे काही शिल्लक राहतं ती मेकॅनिकल एनर्जी या इथे दिली जाते. आणि म्हणून डिझेल इंजिनचीच मुळात एफिशियन्सी ही 35 ते 40% असते. आता हे 40% अल्टरनेटरला दिल्यानंतर अल्टरनेटरचे काही लॉसेस आहेत, पण कम्पॅरेटिव्हली ते लॉसेस खूप कमी आहेत आणि त्यामुळे त्याच्यात वेस्टेड रिकव्हरीला फारसा स्कोप हा अल्टरनेटरला राहत नाही. आणि असं करून जर विचार केला की अल्टरनेटरचे लॉसेस काढून टाकले तर
इथे इनपुट 100% फ्युएल घातल्यानंतर इलेक्ट्रिसिटी आउटपुट हे 35% याच्यातलं येतं. आणि म्हणून डिझेल इंजिन वापरणं म्हणजे थोडीशी चैनीची गोष्ट होते. आणि हे शेवटी साधारणपणे 35 ते 40% एफिशियन्सी अशीच ओव्हरऑल एफिशियन्सी याच्यामध्ये मिळते. त्याचा जो बॅलन्स आहे तो आपण पुढच्या एका वेगळ्या पीपीटीमधनं वेगळ्या स्लाईडमधनं तुम्हाला मी दाखवेन. एक आता आपल्याला एनर्जी ऑडिटर्सना एक महत्वाचा विचार हा कसा असतो तो इथे दाखवतो. हे लोड आहे एका पंपाचा, वॉटर पंप. मग आपण विचारतो पंप किती एचपीचा आहे बाबा, मग तो म्हणतो पंप 10 एचपीचा आहे. 10 एचपी म्हणजे किती झाले, 7.7 किलोवॅट झाले. ते आउटपुट या इथे मिळणार आहे. पण हे आउटपुट घेताना तो पंप स्वतःच काहीतरी त्याचं तो पगार घेणारच की नाही, त्याचे काहीतरी लॉसेस आहेत. तर पंपाची एफिशियन्सी असते 70%, 70-75, त्याच्या पलीकडे पंपाची एफिशियन्सी सहसा जात नाही. ते गेलं की पंपाला इनपुट लागतं ते 11 किलोवॅट. मग मोटरची एफिशियन्सी 90, म्हणजे मोटरचं आउटपुट 11 धरलं तर मोटरला इनपुट पाहिजे 12 किलोवॅट. हे इनपुट आलं जनरेटरकडनं. अल्टरनेटरचं आउटपुट आलं 12.22. आता 12.22 द्यायचं झालं तर त्याचा पॉवर फॅक्टर 0.8 काढला, 15.27 केव्हीए इन टर्म्स ऑफ केव्हीए एवढे द्यायला लागतात मोटरला. हे 15.27 केव्हीए त्याची एफिशियन्सी जमेस धरता अल्टरनेटरचं आउटपुट हे 13.6 किलोवॅट करायला लागतं. आता हे 13.6 किलोवॅट आउटपुट इंजिनकडनं आलं. इंजिनचं आउटपुट 13.6 किलोवॅट आणि पंपाचं आउटपुट 7.7 किलोवॅट. म्हणजे गणित किती झालं, 50%ला आलं. हे शेवटी जनरेटर टू आउटपुट हा रेशो 50% पडतो. म्हणून एखादा वॉटर पंप हा डिझेल इंजिनवरती चालवणं हे 50% एफिशियन्सीवरती येतं. त्यामुळे ते तशी चेन असते. आणि म्हणून डिझेल इंजिन सिलेक्ट करताना तो अत्यंत काळजीपूर्वक सिलेक्ट केला गेला पाहिजे की जेणेकरून तो मॅक्झिमम एफिशियन्सीवरती कसा चालेल हे बघायला पाहिजे. आणि ते नसेल होत तर हीट आपल्याला कुठे वापरता येते हाही एक विचार त्याच्यामध्ये करणं आवश्यक असतं. या इथे आता आपण जर बघितलं, मी शेअरिंग जरा थोडं स्टॉप करतो. ओके, या इथपर्यंतचे पॉइंट्स क्लिअर आहेत किंवा काही डाऊट्स आहेत? हा क्लिअर आहे सर. मला एक डाऊट होता, ते ते हां काही कंपनी थर्मोपॅकला डिझेल इंजिन हां थर्मोक्युल याच्यासाठी हां फक्त ते थर्मोक्युलेटर बॅकअप साठी फक्त हो बरोबर, हो शटडाऊनच्या वेळी. आणि बरोबर. काही त्याच्यामध्ये डीजी सेट लावतात त्याच्यामध्ये, हां ते फक्त ओव्हरऑल फॅक्टरीमध्ये इमर्जन्सी पॉवर फिलर येत होतं. हो. तर ते त्याला डिझेल इंजिन म्हणतात आणि याला हे डीजी सेट म्हणतात. दोन्ही डीजी सेट म्हणजे डिझेल जनरेटर सेट म्हणजे डिझेल इंजिन जनरेटर सेट असं झालं. म्हणून त्याला डी जी सेट असं म्हटलं. डी म्हणजे डिझेल इंजिन, जी जनरेटर. ठीक आहे सर. हा ओके. आणखीन आत्ता जे झालं त्याच्यातले काही डाऊट्स आहेत? त्याच्यातले मी एकदा सर रिवाइज करतो पुन्हा एक स्लाइड हां रेकॉर्डिंग, हां त्यानंतर येतो मला. हां चालेल. किंवा नंतर पुस्तकातनं जरी पाहिलं तरी सुद्धा चालेल. ओके, पुढचे आता काही स्लाइड्स आहेत. पुढचा 2-3 चॅप्टर जे आहेत ते आता पुढे कंटिन्यू करेल. तुमच्या आणखीन काही स्पेसिफिक काही प्रश्न आहेत का, ते एकदा तुम्ही विचारा. म्हणजे त्या वेळेला मी ते एक्सप्लेनेशन तुम्हाला देत जाईल. तुमचे प्रश्न काय काय आहेत आधी मला एक सगळे सांगा, शंका काय काय आहेत त्या. तर ते कॅल्क्युलेशन एफिशियन्सी समजा इतकी कमी आहे तरी हां आपण त्याच्यावर डिपेंड काय आहे, म्हणजे ओके. दुसरा ऑप्शन काय? हां, आता एफिशियन्सी जरी कमी असली तरी सुद्धा आपल्याला दुसरा पर्याय काय? समजा MSc-DCL त्यांनी नाहीच आता पॉवर मिळाली तर काय करणार? आपल्या आता आपण काय करू शकतो? काही नाही. म्हणजे आपल्याला काहीतरी आपली तयारी ठेवायला लागते.
त्यामुळे बेस्ट अवेलेबल इज डिझेल जनरेटर सेट. स्टीम जनरेटर आउट ऑफ क्वेश्चन, तो आपण छोट्याला करू शकत नाही, बरोबर आहे. किंवा आता जसं म्हटलं की LDO सेट, म्हणजे मग मोठ्या कपॅसिटीमध्ये गेलं तरी ते परवडत नाही. पण DG सेटची ॲडव्हांटेजेस हीच आहेत की मी डिमांड केल्यानंतर मार्केटमध्ये मला 10 कंपन्या आहेत, किर्लोस्कर आहे, महिंद्रा आहे, 1760 कंपन्या आहेत. मी निगोशिएट करू शकतो, मला जागा कमी लागते. समजा उद्याला असं झालं फॅक्टरी मी इथून उचलून दुसरीकडे नेली, तर मी डिझेल इंजिन सेट घेऊन जाऊ शकतो. स्टीम प्लांट नाही नेऊ शकत, मी कोल प्लांट नाही नेऊ शकत. हा एक फॅक्टर येतो. समजा मला मोबाईल करायचा असेल, समजा मला भाड्याने पाहिजे, मला माझा सेट नकोच आहे आणि मला एका आठवड्यापुरतं पाहिजे, तर मी भाड्याने मागवू शकतो तो सेट. हे ॲडव्हांटेजेस डीजीला मिळतात. पण ती परमिशन लागते ना सर त्यासाठी स्पेसिफिक. अॅन्युअल कशाला? इन्स्पेक्शन पण करायला लागतो. डीजी मध्ये अबाव आय थिंक त्याची लिमिट आहे ना सर. हो 50 ना. के या 25 के वर असेल तर त्यासाठी परमिशन लागते. हो. हो, परमिशन ते- घ्यायलाच लागते ना. बरोबर आहे. हा. ते आणि इलेक्ट्रिक. त्याचं रेग्युलर इन्स्पेक्शन करावं लागतं. हो, त्याचं रेग्युलर इन्स्पेक्शन. म्हणजे आता हे कसं आहे, की इलेक्ट्रिसिटी ॲक्ट प्रमाणे हे स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स या करायला लागतात, बिकॉज यू आर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. आणि म्हणून इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर इलेक्ट्रिसिटी ॲक्टनुसार त्याच्या परमिशन्स घेणं आवश्यक असतं. त्याच्यात काही शंका नाही, म्हणजे ते करायला लागतं. आणि मग त्याची इन्स्पेक्शन्स पिरियॉडिकली हे करायला लागतात, बिकॉज यू आर जनरेटिंग एनर्जी, म्हणून ते करायला लागतं. आता याची इफिशियन्सी, आता याच्यावर रिसर्च झाला नाही का सर? इफिशियन्सी जसं आपण बॉयलरच्या केसमध्ये याच्यावर जातो, तर याची पण इफिशियन्सी वाढवण्यासाठी 60-70% त्याच्यावर रिसर्च फर्दर स्कोप काय आहे म्हणजे? नाही, त्याच्यावरती आता चालू आहेच ना. त्याच्यावरती चालू आहे, पण तरी सुद्धा काय होतं की शेवटी लिमिटेशन ही त्या कन्स्ट्रक्शनमध्ये येतात. आता ती काय येतात, तर महिंद्राचं जे लेटेस्ट इंजिन आहे, त्या लेटेस्ट इंजिनचे पॅरामीटर मी तुम्हाला पुढच्या एका स्लाइडमध्ये मी दाखवतो, ज्या वेळेला येईल त्यावेळेला. म्हणजे त्या डिझाईन पॅरामीटरवरूनच तुम्हाला लक्षात येईल की लिमिटेशन्स कुठे आहेत. शेवटी असं आहे की ज्यावेळेला इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये आज तुम्हाला लॉसेस खूप कमी येतात, परंतु डिझेलमध्ये एफिशियन्सी कमी का होते, तर हीट जनरेट होते. आणि ही हीट ही वेस्टच असते. ही हीट तुम्ही डायरेक्ट नाही यूज करू शकत पॉवर जनरेशनला. ओके, एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर इलेक्ट्रिसिटीमध्ये कसं झालं, की पूर्वी जे दिवे होते, 100 वॅटचा दिवा घेतला तर आतमध्ये फिलामेंट असायचा, पिवळा उजेड यायचा, पण तो तापायचा खूप. मग पुढे काय झालं, की पिवळा दिवा जाऊन CFL आला, म्हणजे ट्यूब आली. मग ट्यूबमध्ये फिलामेंट झालं छोटं आणि आतमध्ये गॅस आला, त्याच्यामुळे हीट कमी झाली आणि उजेड वाढला. आता नवीन जनरेशनला काय आलं, तर LED आले. LED मध्ये आता लॉसेस कमी झाले आणि उजेड वाढला, कम्पॅरेटिव्हली हीट कमी झाली. हीट एनर्जी इज कन्व्हर्टेड इन लाईट एनर्जी, असं टेक्नॉलॉजिकली होत गेलं. तसं आज ही हीट एनर्जी कन्व्हर्टेड इन मेकॅनिकल एनर्जी अजून पूर्णपणे म्हणजे 90% पर्यंत येऊ शकली नाही. मग पहिला भाग काय आला, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रेस एअर केल्यामुळे टर्बोचार्जरमध्ये तुम्हाला साधारणपणे 15%चा ॲडव्हान्टेज मिळाला. तर अशा प्रकारचे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आणि R&D चालू आहेत. ते होतच राहणार आहेत पुढे. हीट लॉस किती होते सर त्याच्यामध्ये? 30%, 30 to 40% हीट लॉस आहे टोटल. 30 to 40% हीट लॉस. तर पुढे तुम्हाला मी दाखवतो, त्याच्या स्लाइड्स आहेत त्या. आणखीन काही प्रश्न आहेत का तुमचे? ते तुम्ही कॅल्क्युलेशन लास्ट जी स्लाइड दाखवली ना, हां. इनपुट टू आउटपुट म्हणजे किती पर्सेंटचा हे घ्यायचं हो. त्यासाठी. हो. एक स्लाइड होता की माझा इलेक्ट्रिसिटी लोड इतका आहे, हो. त्यासाठी आपण मॅक्झिमम किती आपण जनसेट रेकमेंडेशन करू शकतो. आणि हो. एका स्लाइड मध्ये त्याची इफिशियन्सी इनपुट टू आउटपुट, HP आणि तुम्ही हे दाखवलं त्याच्यात हो. KVA नुसार, हो. ते एकदा पुन्हा समजायचं. ते मी इंजिनचे कॅरेक्टरिस्टिक आहे ना, ते आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ते मी दाखवेन नंतर. ठीक आहे. हां. ठीक आहे. येस. अजून काही तुम्हाला जाणून हा. घ्यायचंय, म्हणजे त्या हां. अजून अजून हे आहे की आता दिल्ली एनसीआरला आम्ही जातो, तिकडे विंटर मध्ये जनरेटर बंद करा शकता डिझेल बेस. हां. नाहीतर तुम्ही फ्युएल चेंज करा, फ्युएल मध्ये CNG
प्लस सॉरी पीएनजी प्लस आपला तुमचं डिझेल हे हा ऑप्शन देतात. हा नाहीतर त्याच्यामध्ये पण ते मॉडिफिकेशन सांगतात हो की स्टॅक आयडिया रेट्रोफिट डिव्हाइस हे ऍड करा. हा आणि बीएस ते इंजिनचं स्पेसिफिक नॉर्म्स आहे त्या हा हिशोबानेच तुम्ही ते यूज करा. त्यानंतर तुम्ही ते रन करू शकतात विंटर मध्ये. हा आता विंटर मध्ये काय होतं की डिझेलची ते घट्ट होतं, म्हणजे थंडीमुळे काय होतं त्याची डेन्सिटी वाढते आणि मग त्यावेळेला त्याला फ्युएल इंजेक्शन करणं अवघड जातं. थोडक्यात म्हणजे आपल्या घरातलं जर बघितलं तर थंडीच्या दिवसामध्ये जे तूप असतं ते तूप घट्ट होतं, मग आपण काय करतो थोडंसं ते गरम करतो म्हणजे पातळ करतो आणि त्याला फ्लुइडिटी आल्याखेरीज इंजेक्शन होणं जमत नाही. ते जर घट्ट राहिलं तर ती जे इंजेक्टर्स आहेत ज्या नॉझलमधनं डिझेल आतमध्ये जातं ती चोकअप व्हायची शक्यता असते आणि म्हणून त्याला एक तर टेम्परेचर वाढवायला पाहिजे. म्हणजे डिझेलचंही मुळात टेम्परेचर हे 80-90 पर्यंत कुठेतरी पहिले वाढवायला लागतं. अदरवाईज त्याला मुळात फ्लुइडिटी थोडी तर पातळ जर केलं त्याच्यात ॲडिटिव्हज टाकून तर फ्युएल इंजेक्ट करणं सोपं जातं आणि म्हणून त्याला थंडीच्या दिवसामध्ये हे करणं आवश्यक होतं तिथे. पुण्यामध्ये काय महाराष्ट्रात गरज नाही पडत ना, हे सगळं हिमाचल काश्मीर वगैरे तिकडे ही गरज पडते ॲट हाय अल्टिट्यूड्स आणि इन कोल्ड कंडिशन्स हे करायला लागतं. ते त्याला घट्ट झालं त्यानंतर एनर्जी जास्त लागते त्याला. हो जास्ती जाते मग त्याच्यामध्ये जाते ना ती, कारण शेवटी आपल्याला कुठेतरी हा कॉम्प्रोमाइज करायलाच पाहिजे ना. आता थंडी आहे म्हटल्यानंतर आपल्याला शेकोटी पेटवायलाच लागते तिथे, म्हणजे लॉसेस आले. नाही माझी अंडरस्टँडिंग काय होती हा त्यामध्ये काय जो स्मोक होतो ना क्रिएट हा त्यामुळे एअर एक्यूआय लेवल वाढते. स्टॅक मधून जो स्मोक निघतो हा 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 ओके ओके, तुम्ही त्यामुळे ते त्याबद्दल एक्यूआय म्हणताय. वाढते. हा हा त्याबद्दलचं जे आहे तर ते काय आहे की ते फ्लू गॅसेस जे आहेत हे कॉन्टॅमिनेशन कमी करण्यासाठी म्हणून तुम्हाला इथे हे कन्व्हर्टर्स हे लावायला लागतात की जेणेकरून थोडक्यात म्हणजे तो जो काय गॅस आहे तो गॅस त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि डिझेलमध्ये जे काय ॲडिटिव्स टाकतात त्या ॲडिटिव्हमुळे डिझेलचं पूर्णपणे कन्झम्पशन होईल याच्यासाठी ते ॲडिशन टाकायला लागतात. म्हणजे एक एक साधं एक एक जनरल उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या शेकोटीमध्ये किंवा शेकोटी ज्या वेळेला करतो लाकडं पेटवली आहे, पण लाकडं व्यवस्थित किंवा पूर्णपणे पेटवण्यासाठी त्याच्यामध्ये जर थोडंसं रॉकेल ओतलं तर ते भस्कन पेटतं आणि लाकडं सुद्धा सगळी व्यवस्थित जळतात. असा जो भाग येतो आणि म्हणून त्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ह्ज हे डिझेलमध्ये येतात आणि मग हे कन्व्हर्टर्स जे आहेत ते कन्व्हर्टर्स मग बेसिकली पोल्युशन कंट्रोलसाठी म्हणून कन्व्हर्टर्स हे एक्स्ट्रा लावायला लागतात. ते आता नवीन नियमानुसार ही इंजिन कन्व्हर्ट करणं आवश्यक आलेलं आहे, कारण जे नवीन नॉर्म्स आहेत पोल्युशनचे या नवीन नॉर्मनुसार इंजिन तर काही तुम्ही सगळे बदलू शकत नाही, ते तुम्हाला परवडणार नाही आणि म्हणून मग त्याच्यामध्ये हे कन्व्हर्जन करून घेणं हे त्याच्यामध्ये आवश्यक ठरतं. व्हेकलला सुद्धा हे कन्व्हर्टर्स बसवले जातात की कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स म्हणतात त्याला, ते बसवले जातात ते आवश्यक असतं. दॅट इज बेसिकली फॉर पोल्युशन कंट्रोल. ठीक आहे. ओके. आणखीन काही म्हणजे मला मी पुढच्या स्लाइड्स ज्या काही राहिलेल्या आहेत. आहे डाऊट पण हा, मी नंतर हो सेशन चालेल. एंड नंतर विचारेल. शेवटी एंड ऑफ द ते सेशन. म्हणजे याच्या टॉपिक हा हा रिलेव्हंट चालेल. नाही आहे थोडंसं येस म्हणजे येस येस. ॲज पर क्युरियोसिटी पर्पज. हो हो चालेल चालेल. येस मी शेअर करतो स्क्रीन. ओके आहे क्लिअर. हा सर. हां येस ओके. आता मुख्य प्रश्न असतो आता की कितना देती है गाडी घेतली नवीन की पहिले की कितना देती है त्याचं काय ॲव्हरेज किती असं आपण म्हणतो, पण डिझेल इंजिनला ॲव्हरेज असं नसतं ना आणि म्हणून मग त्याचा जो फॅक्टर येतो दॅट इज कॉल्ड एज स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन किंवा SFC. याचं युनिट काय आहे, हाऊ मेनी लिटर्स पर आवर. तर ते इंजिन किती HP आहे हे बघितलं जातं. त्याचे SFC हे मॅन्युफॅक्चरर सांगतो SFC किती आहे आणि 830 ग्रॅम्स पर लिटर हे आपण जनरल डेन्सिटी ऑफ डिझेल धरलेली आहे. ही डेन्सिटी कोल्ड कंडिशनमध्ये ही वेगळी असू शकते. तर त्याला कंडिशन काय आहे
की इथे जर तुम्ही वाचलं तर SFC ग्रॅम्स पर HP पर अवर ॲट टेस्ट कंडिशन्स. आता टेस्ट म्हणजे कुठली, तर 110 मीन मीटर्स मीन सी लेवल आणि 25 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. याला तुम्हाला हे जर असेल आणि त्याच्यात भेसळ नसेल तर तुम्हाला एक 30 ग्रॅम्स पर लिटर ही डेन्सिटी मिळते. आणि ती जर मिळाली तर त्याप्रमाणे तुम्हाला इंजिन चालवणं तुमचं जे ज्या काही कंडिशन दिलेले असतात ते ह्याच्याप्रमाणे दिलेले असतात. आता SFC ही वेगवेगळ्या लोडिंगला वेगवेगळी असते. हे SFC दिलेली आहे, दिस इज ॲट 100% लोड. 75%ला SFC वेगळी येते. ते थोडक्यात म्हणजे काय होईल, आता गंमत सांगतो की 100% लोडला SFC आयडियल असेल, 75ला सुद्धा ती आयडियलच्या जवळ असते. पण इंजिनवरचं लोड समजा 25%च असेल तर त्याप्रमाणे कन्झम्पशन कमी नाही होणार. हे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मला रोज 4 पोळ्या खायला लागतात. पण सुट्टी असेल तर त्या दिवशी मला नाहीच खायचं असं नाही होऊ शकणार. की तुमचं लोड कमी असेल, आज मला फक्त 25%च लोड आहे. तर असं म्हटलं तर एकच पोळी खाऊन नाही भागणार माझं. मग तिथे त्या 2 पोळ्या मला खायलाच लागतात. म्हणजे इथे SFC ही तुमच्या लो लोड असेल तर SFC वाढली, हा त्याच्यातला फॅक्टर येतो. म्हणून नेहमी इंजिन लोडिंग हे 80%च्या आसपास जर असेल तर ते आयडियल राहतं. मग हे SFC वाढतो कशामुळे, तर या इथे जर बघितलं तर टर्बोचार्जरमुळे. टर्बोचार्जरमुळे कॉम्प्रेस्ड एअर आल्या कारणाने फ्युएल एफिशियन्सी तुमची वाढली. हा त्याच्यातला ॲडव्हान्टेज येतो. हे त्याचं एक स्कीमॅटिक या इथे एक ॲनिमेशन दाखवलेलं आहे की या इथनं जे काही फ्लू गॅसेस आहेत, टर्बोचार्जर आहे, ॲटमॉस्फिअरिक एअर घेतली, ती कूल केली आणि कॉम्प्रेस्ड एअर या इथे सिलेंडरला दिली. आता याच्यात जर पाहिलं तर SFCचा जर तसा विचार केला कितना देती है, वेगवेगळे जर या इथे बघितले तर या इथे इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग कपॅसिटीज 400 किलोवॅट, 800 किलोवॅट, 400 किलोवॅट, 800 किलोवॅट. हे बघितलं तर 400 किलोवॅट एक हायस्पीड डिझेल, 880 LDO, त्याच्यानंतर या इथे 880 LDO, 800 डिझेल. दोन फरक जर करायचा, कंपॅरिझन करायला म्हणून मी या इथे या फिगर्स दिलेले आहेत. एक शेवटी जर बघितलं 21 आणि 22 नंबर, हे आपला 9.7 नंबरचं टेबल आहे. 880 किलोवॅट किंवा 920 किलोवॅट लोड ज्या वेळेला आहेत, की जिथे डिरेटेड इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग कपॅसिटी ही कमी या इथे येते. फ्युएल आहे LDO. या इथे ॲव्हरेज लोड ॲज द डिरेटेड कपॅसिटी 96 आणि इथे स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन पाहिलं तर ते 0.307, 0.297 लिटर्स पर KWH. ते पाहिलं तर या इथे हे कमी येतं ह्याच्यात. व्हेअर ॲज डिझेलला जर घेतलं, हायस्पीड डिझेलला जे 14 नंबरला, तर 14 नंबरला ते कन्झम्पशन 0.349 लिटर्स म्हणजे 350 ml अशा ह्याच्यामध्ये ते येतं. म्हणजे इथे हे कन्झम्पशन जास्ती येतं. तर ही एक कंपॅरिझन म्हणून या इथे दिलेली आहे की फॉर्मॅट फॉर DG सेट मॉनिटरिंगचा या प्रकारचं येतं. तर LDOला घेतल्यानंतर LDO विल बी कंपॅरेटिव्हली बेटर. आणि म्हणून ज्या वेळेला मेगावॅटमध्ये 3 मेगावॅट, 4 मेगावॅट, 5 मेगावॅट आणि 10 मेगावॅटमध्ये ज्या वेळेला जातं त्यावेळेला LDO हे फ्युएल वापरलं जातं इन्स्टेड ऑफ डिझेल. डिझेलला तुम्हाला ॲडव्हान्टेज तो कमी मिळतो, कन्झम्पशन जास्ती होत राहतं. आता DG सेट वापरायचा म्हटल्यानंतर हे सगळं आपण का करतोय सगळं, तर लॉसेस कमी करायचे. पण म्हणजे वापरायचंच नाही का, तर वापरणं मला आवश्यकच आहे. आय डोंट हॅव चॉईस. मग मी शब्द असा वापरतो ऑप्टिमायझेशन, की तो काटकसरीने आणि व्यवस्थित प्रकारे वापरणं, त्याला म्हणतात ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन कसं करायचं, तर वेअर सप्लाय फ्रॉम इलेक्ट्रिसिटी इज नॉट अवेलेबल असेल तिथे तुम्ही शक्यतो वापरा कंटिन्युअस ऑपरेशनला. रिक्वायरमेंट इन इन ॲडिशन टू बोर्ड सप्लाय, की समजा सँक्शन लोडच माझं 2 मेगावॅट आहे पण माझी गरज तर 3 मेगावॅट आहे. आता काय करू, आणि आत्ता तर मला परमिशन मिळत नाही, माझ्याकडे जागा पण नाही आहे जास्ती, मग आता करू काय. तर मग कंटिन्युअस ऑपरेशनसाठी मग एक सेट त्यावेळेला
मी ॲडिशनल घेतला. किंवा कंटिन्युअस ऑपरेशन केव्हा आहे, की केव्हा तरी मी एक 10 मेगावॅटचं सगळं घेऊन ठेवलंय. पण झालं काय, माझ्याकडचं तो 10 मेगावॅट लोड मला अजून 5 वर्षांनी लागणार आहे. इन अ फेज मॅनर. आता 2च वर्ष झाली आहेत आणि आता माझी डिमांड फक्त 5च मेगावॅटची आहे. तर उरलेल्या 5 मेगावॅटचं मी काय करू? मग त्यावेळेला मी विचार करतो, की तो नुसतं पडून ठेवण्यापेक्षा किंवा 50% चालवायच्या ऐवजी मी जनरेशन करतो. म्हणजे डीजी सेट मी चालवणारच आहे. पण जे काही जनरेट होतंय ते मी बोर्डाला परत विकणार आहे. ज्याला म्हणतात जनरेशन तुमच्या बरोबरीने मी करणार आहे. मग अशा ठिकाणी कंटिन्युअस ऑपरेशनचा विचार असतो. त्यावेळेला हे 3 पॅरामीटर येतात. पण मग स्टँड बाय म्हणजे काय? तर इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं फेल्युअर झाल्यानंतर तेवढ्या तास 2 तासासाठी पुरतंच चालवायचं असतं. त्याला स्टँड बाय म्हणतात. म्हणजे अख्खी फॅक्टरी चालवणं एवढं लोड मला कदाचित लागणार नाही. मी काय बघतो गेलं ना, जेवढे मिनिमम एसेन्शियल आहे, त्या लोडसाठीच मी डीजे घेणार. मग तर मला ते इकॉनॉमिक होतील. असा त्याच्यातला हा विचार असतो. आता या स्टँड बायमध्ये ठीक आहे, काही पॅरामीटर आत्ता तेच कन्सिडर केलेले आहेत. ओके. आणखीन आता सिलेक्ट करताना आपण काय बघतो, की टोटल कनेक्टेड लोड किती आहे, मॅक्झिमम डिमांड किती आहे, ॲव्हरेज लोड फॅक्टर, डिमांड फॅक्टर या गोष्टी या मी पुढे सांगतो. इथे लिस्ट जाऊ देत. डिमांड फॅक्टर म्हणजे मॅक्झिमम डिमांड डिवायडेड बाय कनेक्टेड लोड असं त्याच्यातलं येतं. एक जनरल उदाहरण द्यायचं झालं तर माझी महिन्याची घरातली जर आर्थिक डिमांड पाहिली तर मला घर खर्चाला महिन्याला ₹10,000 लागतात. पण मला सॅलरी किती आहे? तर माझी सॅलरी बा समजा एक 15,000 आहे. पण इथे आपण आता डिमांड जर काढायची झाली तर ती इलेक्ट्रिकलमधली डिमांड ही टोटल KWH सप्लाइड इन अ डे डिवायडेड बाय 24 अवर्स. हे तुमचं ॲव्हरेज लोड झालं. तर चक्क डीजी सेट विकत घ्यायच्या आधी हे मीटर लावून ठेवायचे आणि दिवसभरात किती आणखीन कसं लोड आहे हे एकदा बघायचं आणि मग त्याप्रमाणे आपण ठरवायचं की लोड काय आहे. या इथे ग्राफमध्ये पाहिलं तर टाईम सकाळी आणि रात्री दिवस लोड पॅटर्न कसा आहे तो या इथे बघितला. लोड किती आहे तर सकाळी 6 वाजता कमी होतं, मग 9 वाजता लोक आले, लोड वाढलं, मग मध्ये थोडंसं कमी झालं, मग या इथं लोड परत वाढलं, मग संध्याकाळच्या वेळेला शिफ्ट बदलली, कमी झालं, रात्री परत वाढलं. अशी लोड सायकल आधी बघायला लागते. त्यातनं ॲव्हरेज लोड कळतं. ॲव्हरेज लोड आपण कनेक्टेड लोड आपलं बरंच काहीतरी असतं, ते सगळ्याच्या सगळं काही लावत नाही आणि कधीतरी पीक डिमांड जाते फॉर अ शॉर्ट पिरियड. तर हा ग्राफ एकदा काढला की आपल्याला डीजी सेट सिलेक्ट करणं सोपं जातं की ॲव्हरेज किती आहे आणि मॅक्झिमम किती जाणार आहे इमर्जन्सीला. त्या दोन्ही गोष्टी बघणं गरजेचं असतं. आता एक असतो डायव्हर्सिटी फॅक्टर, म्हणजे लोड माझ्याकडे बरंच आहे, काय 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 ही सगळी लोड माझ्याकडे कनेक्टेड आहे. L1 L2 L3 वगैरे L6 कनेक्टेड लोड आहेत. आत्ता आपण असं जमेस धरूयात फॉर सिम्प्लिसिटी शिकण्यासाठी ही सगळी लोड ही इक्वल आहेत असं आपण धरूयात. पण ही सगळीच्या सगळी काही ॲट ए टाइम चालत नाहीत. ॲट ए टाइम कुठली तरी 3च चालतात. L1 L3 L6 अशी चालतात म्हटलं तर या इथे डायव्हर्सिटी फॅक्टर हा 50% आला. म्हणजे हे पहिलं आपण जाणून घ्यायचं. कनेक्शन बरीच काय काय केले, 100 मोटर लावल्यात प्लॅन्टमध्ये पण 50च त्यातल्या चालणारे आहेत. मग दुसरा फॅक्टर काय येतो तो आहे लोड ऑफ द मोटर. उदाहरणार्थ पंप असतो 10 HP चा, पण त्याचा प्रेशर कमी केलंय, डिस्चार्ज कमी केलेला आहे, थ्रॉटल केलेला आहे आणि तो 10 HP काही आउटपुट देत नाही, तो 7च HP आउटपुट देतोय. म्हणजे पंप आपण म्हणतो पंप फुल लोडला चाललेला नाही, पंप 70%ला चाललाय, पंप 50%ला चाललाय. कारण समजा 10व्या मजल्यावरती असेल पण तेच पाणी 7व्या मजल्यावर टाकलं, 5व्या मजल्यावर टाकलं तर लोड कमीच होणार आहे ना. म्हणजे प्रेशर डिस्चार्ज प्रमाणे पंपावरचं लोड हे कमी असेल आणि म्हणून मग या इथे येतो तो लोड फॅक्टर. लोड फॅक्टर काय आहे? आता इथे आपण 30 लोड एकदा बघूया. L1 L3 L6. L1 आहे 10 kW, L3 आहे 20 kW, L6 आहे 50 kW.
पण या मोटरवरती लोड किती आहे? याच्यावरती 7 किलोवॅटच लोड आहे, याच्यावरती 15 किलोवॅट आणि हा मात्र 50 ते 50, हा 100% लोडवरती चाललेला आहे. मग याची बेरीज किती झाली? तर ती झाली 106. समजा हे या प्रकारे आता चालू आहे. म्हणजे इथे 106 भागिले 132 असा लोड फॅक्टर जर सगळा काढला, हे सगळे समजा चालू आहे त्याच्यातले, तर तो 70% लोडवरती आला. म्हणजे इथे हा झाला लोड फॅक्टर. हा झाला डायव्हर्सिटी फॅक्टर. सगळे चालू नाहीयेत, इथे सगळे चालू आहेत, पण प्रत्येकावरचं लोड वेगवेगळं आहे, म्हणून लोड फॅक्टर हा पण एक गुणाकारात घ्यायला लागतो. आता एक गणिताने हे कसं करायचं, एक अगदी सिंपल आहे बरं का, डीसी कॅल्क्युलेट करणं. हा मी थंब रूल याच्यातला तुम्हाला दाखवतो काय तो. समजा अख्खं लोड फॅक्टरीचं कनेक्टेड 132 केव्ही आहे. डायव्हर्सिटी फॅक्टर आहे त्याचा 0.5, आत्ता आपण बघितला. म्हणजे मला डीजी सेट काही 132चा लागणार नाहीये, तो निम्मच लागेल. कुठल्याही परिस्थितीत याच्या पलीकडे लोड जाणार नाही. 66 केव्हीएचं जनरेटर मला पाहिजे. पण ती सगळी लोड 100% चालत नाही, ती चालली 70%. आणि म्हणून त्याचं नियरेस्ट आलं कॅल्क्युलेट केलं तर 46 केव्हीएचा जनरेटर मला लागणार आहे. आता मगाशी आपण पाहिलं की 20% मला जास्ती पाहिजे, म्हणून त्याला 20% ऍड केले आणि मग ते 46 चे झाले. 55 केव्हीएचा लोड मला जनरेटर पाहिजे. पण हा जनरेटर मी कुठेतरी हिमाचलमध्ये नेणार आहे की तिथे मीन सी लेवल या 1500 मीटर्स आहे. मग तिथे मला तो डिरेक्ट करायला लागतो, पण तिथे हवा कमी असणार आहे आणि म्हणून त्याला डिरेशन फॅक्टर आला. पण काय झालंय की जनरेटर मला तिथे टेम्परेचर सुद्धा 40 पुढे गेलंय, 46 डिग्री ॲम्बियंट टेम्परेचर आहे, म्हणून त्याचा डिरेशन फॅक्टर मी परत 0.937 ने मला परत भागलं. म्हणजे मुळात मला जो 46 केव्हीएत भागत होतं सरळ सरळ, ते मला आता 69 केव्हीए करायला लागणार आहे. 69ला मग नियरेस्ट अप्पर कुठला आहे तर 75, आणि म्हणून मला 75 केव्हीएचा सेट घ्यायला लागणारच आहे फॉर दिस 66 केव्हीए रेटिंग. हा माझा त्याच्यातला ठोकताळा. या इथे जर ही डिरेशन फॅक्टर जर नसतील तर 55 केव्हीएला जवळचा येतो तो 63. मग 63 घ्यायचा का 75 घ्यायचा, हे त्याच्यातले जनरल हे थंब रूल्स आले. बाकीचे काही गोष्टी आहेत ते आपण थोड्या ते फॅक्टर्स पुढे बघूयात. जनरेटर कंट्रोलमध्ये काही वेगवेगळे कंट्रोल्स असतात, ते काही मी त्याच्यात फार स्ट्रेस देत नाही, परंतु कंट्रोलमध्ये जे काही सगळे डिजिटल कंट्रोल्स आता हल्ली आलेले आहेत, त्याच्यात इंजिन कंट्रोल, जनरेटर प्रोटेक्शन, इंजिन प्रोटेक्शन, GCB प्रोटेक्शन वगैरे अशी सगळी प्रोटेक्शन्स त्याच्यामध्ये या ऑटोमॅटिक कंट्रोलरमध्ये हल्ली मिळायला लागली आहेत. आणखीन एक विचार असतो तो म्हणजे सिंक्रोनायझिंग ऑफ जनरेटर. 2 जनरेटर्स ॲट अ टाइम चालवायचे आहेत. जसं मगाशी म्हटलं की माझं काही वेळेला काय असतं की दिवसभरामध्ये साधारणपणे 350 पावणे 400 केव्हीए लोड असतं. तर रात्रीच्या वेळेला एवढं नसतंच, कुठेतरी 150च्याच आसपास असतं. सेकंड शिफ्टला लोड नसतं. मग त्यावेळेला जर पॉवर गेली तर मी उगाचच 400 केव्हीएचा लोड जनरेट चालू करायचा का 150 साठी? तर नाही परवडत मला. मग त्याच्यापेक्षा काय मी 250चा एक छोटासा घेतला, 250 केव्हीएचा सेट घेतला आणि तो रात्री चालवला. पण समजा काही वेळेला असं झालं की मला सगळं लोड चालवायचं आहे, तर मग त्यावेळेला 500 केव्ही आणि 250 केव्ही दोन्ही मिळून 750चं जनरेशन मला करायचं आहे. म्हणजे लोड 600 केव्हीएचा आहे, तर हे मी त्याच्यात सिंक्रोनायझिंग हे मी करू शकतो. मला ऑप्शन मिळतो की दोन्ही एका वेळेला चालवा, हा एकदा चालवा. हा सिंक्रोनायझिंगचा ॲडव्हान्टेज. सिंक्रोनायझिंगमध्ये टेक्निकली रिक्वायरमेंट अशी असते की दोन्ही जनरेटरचं व्होल्टेज इक्वल पाहिजे, त्या दोन्हीचा स्पीड सेम पाहिजे आणि त्यानं फीज सिक्वेन्स हा आयडेंटिकल ठेवायला लागतो. हे केलं की ते सिंक्रोनायझिंगमध्ये चालतात. हल्ली सिंक्रोनायझिंग रिलेज हे ॲटोमॅटिक असतात, त्यामुळे आपल्याला काही त्याच्यात विचार करायला लागत नाही. पूर्वी हे सगळं मॅन्युअली आम्ही करायचो, त्यावेळेला मजा यायची. ते 3 लॅम्प मेथड वापरायची, मग याचे दिवे लागले बंद झाले वगैरे वगैरे, गमतीचा भाग होता त्यावेळेला. आता पॅरलल ऑपरेशन विथ ग्रीड
इथे जर पाहिलं तर इथे मी ग्रीडची पॉवर घेतोय माझ्या लोडसाठी आणि शिवाय एक जनरेटर पण मी लावलेला आहे आणि तो ग्रीडच्या तिथे कनेक्ट केला आहे. ज्या वेळेला माझ्याकडे एक्सेस पॉवर डीजी सेटची असते त्यावेळेला ती मी या इथे ग्रीडला विकली. आत्ता या कंडिशनमध्ये मला गरज नाही आहे. इथे मी ग्रीडची पॉवर घेतोय ती वापरतोय. ज्या वेळेला जास्ती होतं त्यावेळेला ही पॉवर मी विकली तर मला त्याचे पैसे मिळतात. हा त्याच्यातला एक ॲडव्हान्टेज मिळतो. ज्यावेळेला डी जीची गरज नाही आहे त्यावेळेला इकडे वापरला. डी जी ज्या वेळेला वापरायचं आहे त्यावेळेला मी हे बंद करून टाकेन आणि डी जीची पॉवर मी माझ्याकडे घेईन. हे ऑप्शन्स आपल्याला याच्यात कोणतेही आपल्याला घेता येऊ शकतात. हे त्याच्यातले ॲडव्हान्टेज. सेल्फ एक्झरसाइज असं मी म्हटलंय त्याच्यात कॅल्क्युलेशन्स कशी करायची आहेत. जनरल लोड किती आहे लोड कॅल्क्युलेशन्स दिली आहेत पण ती आपल्याला हे इलेक्ट्रिकल फॉर्म्युले माहिती आहेत ते पुस्तकातही आहेत. त्यामुळे मी आत्ता ते रिपीट करत नाही आहे इथे. एक विचार एक आणखीन महत्त्वाचा भाग असतो की पहिला फॉर्म्युला जो म्हटला की डीजी सेट कपॅसिटी शुड बी 20% हायर दॅन द कॅल्क्युलेटेड डिमांड ते आपण बघितलं. पण दुसरं जे बघितलं तर डीजी सेट कॅन सस्टेन 2 times the rated capacity for short time for momentary motor starting load. आता एक विचार करा की आपण ज्या वेळेला घरातली काही कामं करत असतो, वजनं उचलतो. इन जनरल आपण जर एक 50 किलो वजन उचलू शकत असलो कंटिन्युअसली तर वेटलिफ्टिंग करताना किंवा वेट लिफ्टर जे असतात ते 200 किलो वजन उचलतात म्हणे. पण ते काही 200 किलो काही रोज कंटिन्युअस घेऊन जाऊ शकत नाही. ते मोमेंटरी असतं. पण त्यांची रेग्युलर कॅपॅसिटी किती असते तर 100 किलोची असते असं आपण करू. डीजी सेटचंही तसंच असतं. तो जर 100 KVA डीजी सेट असेल तर तो 3 सेकंदासाठी 200 KVA लोड घेऊ शकतो. जास्ती वेळ नाही. नाहीतर तो खाली बसतो. तर हे 3 सेकंद का धरले? तर ज्या वेळेला एखादी मोटर डीजी सेटला लोड झाले तर मोटर स्टार्ट होते त्यावेळेला ते 6 टाइम्स करंट घेते आणि तो 3 सेकंदात खरं तर खाली यावा अशी अपेक्षा असते आणि म्हणून याही कपॅसिटी विचारात घेऊन लोड विचारात घेऊन डीजी सेट हा डिझाईन करायला लागतो. तसंच अल्टरनेटर कॅन विथस्टँड 20% फेज इम्बॅलन्स इन करंट हा पण एक फॅक्टर त्याच्यामध्ये येतो. तिसरा असतो तो लोड पॉवर फॅक्टर. लोडचा पॉवर फॅक्टर 0.8 आहे असं कन्सिडर करून डीजी सेट हे डिझाईन केलेले असतात. तर त्यानुसार आपल्याला डीजी सेट हा सिलेक्ट करायला लागतो. एक भाग असतो आणखीन पुढचा तो म्हणजे सिक्वेन्सिंग ऑफ द लोड. इथे एक टेबल बघा. इथे ओळीने एक एक लोड चालू करणार आहे आणि त्याच्यावरती येत जाणारा लोड आहे. तर पहिल्यांदा दिवे लावले. दिव्याचं लोड आहे 20 KVA म्हणजे जनसेटवरती लोड आलं 20. मग मी कन्व्हेअर चालू केला. कन्व्हेअर चालू करताना त्याचं लोड आहे 7. पण या इथे स्टार्टर आहे DOL. तो 6 पट करंट खाणार आहे सुरुवातीला. म्हणजे आधीच 20चं लोड त्याच्यावरती आहे. त्याच्यात मोमेंटरीली 42चं लोड आलं. मोमेंटरीली किक लोड 62 झालं. ती 3 सेकंदाची किक गेली. मोटर नॉर्मल लोडला आली. मग हे 20 अधिक 7 असे 27 असं स्टेडी लोड झालं. मग हे झाल्यानंतर मी पंप चालू केले. पंप चालू केल्यानंतर पंपाचं नॉर्मल लोड आहे 12. पण पंपाला स्टार्टर आहे स्टार डेल्टा. स्टार डेल्टा स्टार्टर हा फक्त 3 टाइम्स करंट खातो. आत्ता जसं आपण वेट लिफ्टिंगचं बघितलं तर DOL मध्ये घेतलं तर तो 6 टाइम्स करंट खातो. स्टार डेल्टा स्टार्टर हा 3 टाइम्स करंट खातो. इथे पहिलं तर आता या इथे हे पहिले 27 चालू आहेत. मग स्टेडी 12 आले आणि असं करून 39 KVA लोड झाला. आता गोची काय होते की सगळ्यात शेवटी मोठा कॉम्प्रेसर जो आहे तो कॉम्प्रेस आहे 60 KVAचा म्हणजे 50 KW. तो जर DOL स्टार्टरने चालू केला की तो 60x6 म्हणजे 636 360 KVA किक लोड तो देणार आहे. म्हणजे पहिले 39 आणि ही किक आलेली
360 म्हणजे 399 पर्यंत किक जाणार आहे त्याची. ती किक सहन करायला पाहिजे. पण नंतर तो 99ला येणार आहे स्टेडी, ते ठीक आहे. आता आपलं गणित काय आपल्याला माहिती आहे की जनरेटर किती करंट घेतो त्याच्या दुप्पट कॅपॅसिटी घेऊ शकतो. मग तो 399 घेऊ शकणारा जनरेटर कितीचा असेल? 399 भागिले 2 म्हणजे 200 केव्हीएचा जनरेटर लागणार. पण नॉर्मल लोड किती आहे त्याच्यावरती? 100च आहे. ते 200 केव्ही वरती 100 लोड तुम्ही स्टँडर्ड टाकलं तर याचा अर्थ तुम्ही 50% लोड वरती जनरेटर चालवणार का? आता परवडणारच नाही, त्याचं फंक्शनिंग पण नीट होणार नाही. मग माझी काहीतरी चुकतंय, मला बदल करायला पाहिजे. काय बदल करू मी? माझी डिमांड मी काही बदलू का? ठीक आहे, बदलतो मी जरा आता काय करतो, मी कॉम्प्रेसर शेवटी चालू केल्याने 399ला किक गेली होती. मी हा जे अवघड लोड आहे ना, क्रिटिकल लोड आहे, ते मी आधीच चालू करून घेतो. मग ते मी इथे 2 नंबरला पहिले दिवे लावले ना, आधी कॉम्प्रेसर चालू करून गेला. मग छोटं चालू करत बसलो. मग किती झालं? तर 20 पहिले मला दिवे तर लावायलाच पाहिजेत फॅक्टरीत आल्यानंतर. ते मिनिमम लोड गरजेचं आहे. ते 20 + 360 म्हणजे तरी 380च येत आहेत. हे नाही कमी होते. मग काय आणखीन करू मी विचार? मग जरा फरक करून बघतो. इथे विचार केला मी कॉम्प्रेसर DOLच्या ऐवजी मी स्टार डेल्टा स्टार्टर वापरतो. त्यांनी काय होईल? त्याची किक लोड आहे ना, ते माझं निम्म होईल. की 6 टाइम्स करंट जात होता, त्याच्याऐवजी तो आता इथे 3 टाइम्सच करंट गेला. म्हणजे डिमांड कमी केली मी स्टार्टिंगची. मग काय झालं? आधीचे 39 होते आणि आता 180चीच किक येणार आहे. म्हणजे 219. वा वा वा! हे 219 निम्मे 110 केव्हीए मध्ये माझं काम होत आहे बरं का. 110 केव्हीए आणि रेग्युलर लोड माझा 99 आहे. काय गणित बरोबर जमते, काही प्रॉब्लेम नाही. 10 केव्हीए आपल्याला सरप्लस मिळता येते या इथे. पण मग अजून एक विचार केला की मग तो मी शेवटी चालू करायच्या ऐवजी मी 2 नंबरला आधी चालू केला. मग काय झालं, या इथे 200 होते, 20 आणि हे 180 म्हणजे 200 केव्हीए माझी किक डिमांड जाते आणि 100 केव्हीए लोड आहे. म्हणजे बरोबर आहे, या इथे 100 केव्हीए ते 100 केव्हीए जमतंय. पण आपल्याला मार्जिन तर ठेवायला पाहिजे आणि म्हणून या इथे 99 केव्हीए प्लस 20% मार्जिन 125 केव्हीए हा आपल्याला या इथे वरती घेता येतो. म्हणजे आधीचा विचार केला की तो 200 केव्हीए जे जात होतं ते जस्ट बाय चेंजिंग द स्टार्टर अँड द सिक्वेन्स ऑफ स्टार्टिंग हा मी बदली करून मी या इथे आयडियल या रेटिंगवर आलो. तर अशा प्रकारे DJ आपल्याला सिलेक्ट करायला लागतो. हा त्याच्यातला एक आस्पेक्ट. बाकी तो अनबॅलन्स लोड आत्ता नको. हे पण मी आत्ता काही घेत नाही. अर्थिंगवरती आत्ता फारसा भर मी देत नाही, तो तुम्हाला वाचून कळेल त्याच्यामध्ये. लोड पॅटर्नचं गणित आपण आत्ता बघितलं, दिवसभराचं कसं बघायचं, काय बघायचं ते. सिलेक्शन आत्ता आपण बघितलं. लोड पॉवर फॅक्टर. आता आपल्याकडे एक इंडक्टिव्ह लोड्स असतात. तर हे एक लोड आहे, हे एक लोड आहे. लोड सेम आहे, फक्त प्राईम मूव्हर बदलला. म्हणजे 5 HP पंप, त्याला 7.5ची मोटर लावायची का 10ची लावायची का 25 HP मोटर लावायची. आयडियली आपल्याला जे काय आहे ते आपण या इथे बघणार. छोटा पंप आहे म्हणून मोठी मोटर लावली की पॉवर फॅक्टर त्याचा मार खातो, विनाकारण लॉसेस वाढतात. त्याच्यातला एक जनरल आहे. ही स्टेटमेंट थोडीशी पॉवर फॅक्टर सिलेक्शनची दिलेली आहेत त्याच्यामध्ये. मुख्य आपण आता याच्यात बघूयात वेस्ट हीट रिकव्हरी पोटेन्शियल, WHR, वेस्ट हीट रिकव्हरी, ती काय येते. खरं सांगायचं तर हिची मेजरमेंट घ्यायची झाली ना, तर हा थर्मल इमेजर हा जो कॅमेरा येतो, दिस इज द बेस्ट. की कुठे किती टेम्परेचर वाया जाते किंवा हीट वाया जाते ते आपल्याला ह्याच्यातनं झटकन कळते. तो सगळ्या आपल्याला ग्राफच सगळा देतो. आता इथे पाहिलं तर हा टर्बो चार्जरचा थर्मल फोटो आहे. इथे टर्बो चार्जरचं टेम्परेचर आहे 257 आणि परमिसेबल नॉर्मल रेटेड लोड 500 ते 700 वगैरे एवढं टेम्परेचर या इथे जाऊ शकतं. हा टर्बो चार्जर आहे, त्यामुळे ही सर वेस्ट. हां सर हीट जनरेट का होते आणि म्हणजे ह्याच्यातून? हां, हीट म्हणजे आपण बघितलं की डिझेल ज्या वेळेला आतमध्ये जळतं, कॉम्प्रेस्ड असतं, त्यावेळेला आतलं टेम्परेचर 700 जे 900 डिग्री झालंय ना,
200 डिग्री टेम्परेचर झालंय आणि त्याच्यामुळे सिलेंडर गरम होतात ना, आणि ते फ्लू गॅसेस आहेत त्याचं टेम्परेचर वाढतं, पेटतं ते आतमध्ये. म्हणजे आपली स्कूटर काय किंवा डिझेल इंजिन कर काय काय कुठलंही इंटरनल कॉम्बशन इंजिन, याच्यात आतमध्ये बॉम्ब सारखे स्फोट सारखे चालू असतात. हल्ली बघा ते पोरं नाही का मोटरसायकलचे बॉम्ब सारखे आवाज काढत जातात, फाट 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 करत ते बॉम्बच वाजत असतात प्रत्येक सायकलला. म्हणून ते टेम्परेचर एवढं वाढलेलं असतं तिथे. तेच तर आपल्याला वेस्टेज रिकव्हरी करायची आहे त्याच्यातनं, हे जातच टेम्परेचर, हा फॅक्टर त्याच्यात येतो. आता जसं आहे डिझेल बेस आहे हा, त्याचं इनिशियली बर्निंग 600 म्हणजे 800 पर्यंत जातो. हो हो, 800-900 डिग्रीज आतमध्ये टेम्परेचर असतं त्याचं. आणि ते स्टॅक मधून जो बाहेर पडताना ते 150च्या आसपास असतो. आता पण दिसतो ना इथे, हा बघा हा हा स्टॅकचा फोटो पाहिला तर हा हा 148.8 हा स्टॅक मग टेम्परेचर आहे. बाकीचा टेम्परेचर कुठे गेला मग? एक तर ते नाही, आता इथे जे काय आहे या इथे हीट रिकव्हरी युनिट लावलेली आहेत या इथे, म्हणून ते आणखीन बाहेर कमी आलेलं आहे एक्झॉस्ट अच्छा. स्टॅक टेम्परेचर. आता ही टेम्परेचर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नाही फक्त तिकडे स्टॅक असते, एक्झॉस्ट स्टॅक नसते ते, म्हणजे जनरली आम्ही बघतो ना हा ज्या हा, आता हे गारमेंट. ती जी सगळी हीट आहे ना, तर या इथे हवेमध्ये गेलेली हीट तुम्हाला कुठे दिसते? हे सरफेसचं टेम्परेचर दिसतंय. आतमध्ये हीट एनर्जी गॅसमधनं तर चाललीच आहे, इंजिन पण गरम झालेलं आहे आणि तुम्ही कूलिंगसाठी पण केलेलं आहे ना सगळं. म्हणजे ही सगळं या कूलंट मध्ये गेलं की वॉटरने तुम्ही कूल केलं की नाही, त्याचं टेम्परेचर 80 डिग्री असतं की नाही. आता विचार करा, रेडिएटरचं पाणी गरम होतं की नाही, ठीक आहे. 80 डिग्री पर्यंत रेडिएटरचं पाणी गरम होतं. 80च्या पुढे गेलं की ट्रिप होतं. आपल्या कारच्या इंजिनला काय करता तुम्ही? कारच्या इंजिनला जर काटा 80ला गेला तर इंजिन बंद पडतं की नाही, कार बंद पडते. म्हणजे ही हीट वाढायला लागली तर त्याला त्याला तिथे कट ऑफ दिलेला आहे. हे आहे टेम्परेचर तिथे, ही हीट वेस्ट झाली आहे त्याच्यामध्ये. आपल्या कारमध्ये, पेट्रोल इंजिनच्या कारमध्ये ही हीट वेस्टेज झालेली आहे, हवेमध्ये गेली ती नाही वापरू शकलो आपण. हे टेम्परेचर या इथे येतात आणि मग या इथे ही मेजरमेंट केलेली आहेत मी, एका साईटवरचीच मेजरमेंट्स आहेत एका प्रोजेक्ट मधले. तर हे या इथलं स्टॅकचं टेम्परेचर आहे, हे इथे टर्बो चार्जरच आहे, हे स्टॅकला आलंय. एक्झॉस्ट स्टॉक टेम्परेचर 148 ही नॉर्मल कंडिशन मध्ये या इथे आलेली आहे. इथे आता, हा इथे आता तुम्ही बघा काय येते, सेम सेम साईटच आहे. इथे टोकाला पाहिलं तर 178 आहे, म्हणजे 178 डिग्री हे तिथल्या गॅसचं टेम्परेचर आहे. या इथे सगळे आपण या इथे ते इन्सुलेशन लावलेली आहेत म्हणून ती दिसत नाही या इथे. इथे पाहिलं तर बघा 178 डिग्रीनी बाहेर चाललेली आहे हीट. 178 म्हणजे त्याच्यावरती चहाची किटली ठेवली तर अगदी सहज मस्तपैकी चहा होईल एवढं टेम्परेचर आहे तिथे बघा. आणि इट इज, हे गेलं कुठे, हवेमध्ये सोडून दिलं, नाही वापरू शकलो, दिस इज वेस्टेज. असा प्रॉब्लेम झाला. मग आता मला ही हीट वापरायची आहे, बाहेर जाणारी हीट मला वापरायची आहे, मग ती मी कशी वापरू शकतो? तर या इथे आता बघा, त्याला ही जी काही हीट जाणारी आहे त्या इथे हीट एक्सचेंजर्स मी इथे वापरणार आहे. डीजी सेट ऑफ 625 kVA, त्याला 2 नंबरचे या इथे सेट आहेत, हा एक सेट आहे, दुसरा सेट आहे. एक्झॉस्ट टेम्परेचर 500 डिग्री आहे. हीट रिकव्हरी 3,80,000 कॅलरीज पर आवर एवढं चाललंय. म्हणजे अॅन्युअल सेव्हिंग मी जर काढलं तर 34 लाख मला अॅन्युअल सेव्हिंग याच्यामध्ये मिळणार आहे. तर गणित बघा आता काय येतंय ते दाखवतो. त्याला इथे काय करायला लागतं की इंजिन मधनं आलेली हीट एक्झॉस्ट 700 डिग्रीज हा बाहेर चाललेला आहे. मग या इथे मी एक वॉटर हीट एक्सचेंजर वापरला, त्यातनं या इथे हीट काढून घेतली, ते गरम पाणी पाणी टाकलं, ते गरम पाणी मी इकडे प्रोसेसला वापरलं आणि पाणी गरम करून झाल्यानंतर जे काही शिल्लक राहिलं ते बाहेर येणारं टेम्परेचर गॅसचं जे आहे फ्लॅश गॅस ते 100 डिग्रीचं आहे. हे मधले बाकीचे जे काही 600 डिग्रीचं मी हीट काढून घेतली पाण्यामध्ये आणि ते पाणी मी या इकडे प्रोसेसला वापरलं. मग त्याच्यातमध्ये मला आणखीन काय बॉयलर असतील किंवा मला काय भांडी साफ करायची असतील किंवा काय जे काय प्रोसेस असेल तिथे मी ते वापरू शकतो.
समजा टेक्सटाईल मिल असेल तर तिथे तुम्हाला स्टीम लागतेच ना. तर ती स्टीम ह्याच्यातनं मी इकडे वळती करून घेऊ शकतो. मी इथे वापरतो. पाणी गरम करून घेतो या हवेवरती. ते चालेल मला. आता तिरुपती देवस्थानला पाहिलं किंवा तुमचं केरळमध्ये वगैरे पाहिलं तर मोठी देवस्थान आहे. तर या इथे या शिर्डीला पाहिलं. शिर्डीला मला वाटतं डिझेलवरचं नाही, हल्ली त्यांनी सोलर बसवलंय. तर तिरुपतीला तर तिथे आहे. ते डीजी सेटची ह्याच्यावरती त्यांची अख्खी किचन चालवतात ते. भात शिजवणं वगैरे वगैरे सगळं आता त्याच्यावरती चालू शकतं ते. दॅट इज पॉसिबल. ते कंडेन्सेट स्टीम म्हणतात का सर त्याला? हा, आता हा कंडेन्सर आला या इथे, बरोबर आहे. ओके. की या इथनं ही बॉयलर मध्ये जसा कंडेन्सेट स्टीम जनरेट बॉयलर होतो. हा कंडेन्सेट असतो, कारण ते हीट काढून घेतल्यानंतर खाली राहतं ते कंडेन्सेट वॉटर राहतं. ओके. स्टीम मध्ये हीट आहे, मग ती हीट काढून घेतल्यानंतर त्या स्टीमचं पाणी होतं. हाय टेम्परेचर हीट काढून घेतली आणि पाणी झालं, मग ते पाणी परत रिसर्क्युलेट केलं. आता इथे काय केलं की हा स्मोक आला 400 डिग्रीने समजा, तर इथे कोल्ड वॉटर घातलं, जॅकेट आहे. हा स्मोक बाहेर पडताना हीट जाते या पाण्याला. 25 डिग्रीचं पाणी आतमध्ये गेलं, पाणी बाहेर येताना 80 डिग्री झालं. म्हणजे या इथे 55 डिग्री मी पाण्यामध्ये काढून घेतले थोडक्यात म्हणजे. आणि त्यामुळे इथे जे टेम्परेचर आहे ते बाहेर येणारं टेम्परेचर 60 डिग्रीनी स्मोक बाहेर पडला, 400 डिग्रीनी स्मोक गेला, बाहेर गेला, हीट काढून घेतली पाण्यात, गरम पाणी वापरलं. मग याचं पोटेन्शियल किती आहे तर त्याचा फॉर्म्युला हा दिलेला आहे पुस्तकामध्ये आपल्या. बघा तुम्ही त्याच्यात काय दिलेलं आहे की क्वांटिटी ऑफ हीट आउटपुट इंजिनची किती आहे ती माहिती पाहिजे. टेम्परेचर ऑफ एक्झिट गॅस ते आपल्याला मोजायला लागतं आणि किती वेळ चालणार आहे. आता हा जनसेट समजा 1 तासभरच चालणार असेल तर परवडणारच नाहीये, कारण तुम्हाला मिळणारी हीट 1 तासभरच मिळणार आहे. परंतु हे ज्या वेळेला 4 तास, 5 तास, 8 तास किंवा कंटिन्युअस ज्या वेळेला हे चालणार असतो डीजी सेट, की ज्या वेळेला वेस्टेज माझं जास्ती आहे, त्याच्यासाठी हे फायदेशीर ठरतं. आता तो फॉर्म्युला काय आहे? फॅक्टर्स काय आहेत? KWH आउटपुट म्हणजे इंजिनचं वापर तुमचा किती आहे. डीजी सेट भले तुमचा 800चा असेल, परंतु तुम्ही तो 400 KW वरती 50% चालवत असाल, तर तुम्हाला मिळणारं आउटपुट पण कमीच आहे. मग पॅरामीटर काय आहे की 8 kg गॅस पर KWH आउटपुट. आउटपुट तुमचं KWH कमी असेल तर हा गॅस पण कमी असेल. ही झाली त्याची स्पेसिफिक हीट, ती कॉन्स्टंट राहणार आहे. आणि या इथे टर्बो चार्जर टेम्परेचर -180, कारण 180च्या तो इकॉनॉमिक होऊ शकत नाही. मग या इथे गणित काय करायचं ते आपण या इथे बघूया. या इथे तुम्हाला दिलंय काय, 1100 KVA जनसेट आहे, कंटिन्युअस लोड 800च आहे, एक्झॉस्ट टेम्परेचर 480 हे त्यांनी दिलेलं आहे किंवा आपण मोजलं तिथे. मग आता मला पोटेन्शियल किती, तर 800 किलोवॅट 24 तास चाललाय, हे गुणिले 8 kg गॅस पर तासाला चाललेला आहे, 0.25 आहे किलो कॅलरीज, ती फिक्स आहे. आणि 480 वजा 180 हे जे काय टेम्परेचर हे मला हीट काढून घ्यायची आहे, हे गणित केलं तर 4,80,000 कॅलरीज पर अवर तासाला हे मला या इथे ॲडव्हान्टेज मिळतो. म्हणजे हे मी रिकव्हरी मी त्याच्यामध्ये केली. तर अशा प्रकारे हा पुस्तकात दिलेला आहे. तर ही माझी वेस्टेज रिकव्हरी झाली. याचं मी ॲक्च्युअल गणित तुम्हाला आता पुढे दाखवतो. ऑप्टिमायझेशन ते जाऊ द्या. हे डिरेटिंग फॅक्टर्स आत्ता दाखवले. डिरेटिंग फॅक्टरचं फक्त टेबल दिलेलं आहे ते. हे डिरेशन ॲट अल्टिट्यूड म्हणजे कसं आहे की तुम्ही लो लेवलला समुद्र सपाटीला असेल अप टू 1000 तर तुम्हाला ऑक्सिजन भरपूर मिळतोच ना. पण तुम्ही 1000 मीटरच्या वरती गेलात की तुम्हाला आपल्याला स्वतःलाच ऑक्सिजन लागतो श्वसनाला. तर तसाच इंजिनला सुद्धा कॉम्बशनसाठी ऑक्सिजन लागतोच ना. तो कमी पडतो, म्हणून मग तिथे डिरेशन करणं हे आवश्यक ठरतं. आणि तसं डिरेशन फॉर पॉवर फॅक्टर, लोड पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेटरचा विचार करावा लागतो. हे लोड पॉवर फॅक्टर्स याचा ग्राफ दिलेला आहे. क्रिटिकल आणि ट्रान्झिएंट लोडिंग, जर हार्मोनिक लोड्स असतील अशा प्रकारची, ही सगळी गर्दी आहे, किचकिच आहे, मग हार्मोनिक लोड्स कुठली असतात, तर UPS असतो, किंवा त्याला हे वेवफॉर्म आहे असे डिस्टॉर्टेड येतात. सिटी स्कॅनर, हॉस्पिटलचे लोड, याला मोमेंटरीली किक द्यायला लागतात या इथे.
हे लोड खूप वाढते, 5,000-7,000 एम्पियर पर्यंत किक लोड जातात. म्हणून UPS किंवा सिटी स्कॅन किंवा वेल्डिंग मशीन्स ही असे जे काय लोड्स आहेत ही खूप क्रिटिकल होऊन बसतात आणि मग जनसेट सिलेक्शन इथे आपल्याला मोठं करायला लागतं. सर्वो स्टॅबिलायझर्स हे सगळे हार्मोनिक लोड्सच्या ह्याच्यामध्ये येतात. स्पॉट वेल्डिंग मशीन पाहिलं तर या इथे बघा जवळजवळ आर्क या इथे ज्या वेळेला येते त्यावेळेला व्हेरी हाय RPM पर्यंत जातं. ते नॅनो सेकंडपर्यंत येतं, मिली सेकंड येतात, परंतु करंट त्याचं खूप खातो त्या तिथे. म्हणून ही अशी लोड असतात त्यावेळेला डीजी सेटवरती लक्ष देणं आवश्यक असतं. इन जनरल जर बघितलं तर लोड जे आहेत ही लोड कॅल्क्युलेशन करताना आपल्याला शक्यतोवर हे डिरेटिंग फॅक्टरचा विचार करता हीट रिकव्हरीला आपल्याला हा स्कोप त्याच्यामध्ये मिळतो. कंटिन्युअस चालू असेल तरच मिळतो. आता महिंद्राचा जो एक हे आहे डाटा शीट, तो तुम्हाला दाखवला की हे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या आता क्लिअर होऊन जातील. ते तुम्हाला मी शेअर करतो इथे. हा, ही दिसते का स्लाइड? जनसेट टेक्निकल डाटा हा दिसतोय. हा सर. ओके. आता याच्यातले जे रेड सेल्स जे आहेत ना, रेड कॉलम, ते रेड कॉलम वरती लक्ष द्या, मी ते तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. जनसेट टेक्निकल डाटा अल्टरनेटर या इथे 160 kWe म्हणजे इलेक्ट्रिकल, 200 kVA. 200 kVA कसे आले तर 160 kW हे तुम्हाला इलेक्ट्रिकल मिळणार आहे, 0.8 पॉवर फॅक्टर आहे आणि म्हणून तो 200 kVA ला इथे डिक्लेअर केलेला आहे. व्होल्टेज 415, 50, 278 एम्पियर. हे कसं आलं तर √3 गुणिले व्होल्टेज गुणिले करंट, √3VI cos phi. हे गणित केलं की 160 kVA येतात बघा. 415 वोल्ट फ्रिक्वेन्सी, करंट, पॉवर फॅक्टर 160. 160 म्हणजे 200 kVA. पण अल्टरनेटर 160 kWचा झाला, इंजिन कितीचं पाहिजे? हायर कपॅसिटी पाहिजे. मग ती या इथे इंजिन इज हायर बाय 10% या इथे दिले. म्हणून इलेक्ट्रिकल 160 kW आहे, पण मेकॅनिकल आउट पाहिलं तर इंजिन 180 kWचं आलं. आता 180 kW हे रेटेड आउटपुट आहे, लक्षात घ्या. म्हणजे कंटिन्युअस मी चालवलं तर 180 मी कंटिन्युअसली चालवू शकणार, काही प्रॉब्लेम येणार नाही, कंपनी मला गॅरंटी देईल. पण स्टँड बाय आउटपुट म्हणजे मला 1 तासापुरतंच चालवायचं आहे आता, फक्त 1 तास, जास्ती नाही. म्हणजे समजा मी रेग्युलर वजन एक 10 किलोचं वजन मी घेऊन जातोय, रोज मी नेतो. पण समजा 12 किलो वजन झालं तर मी अख्खी ट्रिप नाही करू शकत, मी ते 1 तासच घेऊ शकतो 2 किलो जास्ती. म्हणजे तिथे हा ओव्हरलोड जो आहे तो कॅन डिलिव्हर 1 अवर 10% ओव्हरलोड फॉर 1 अवर. याला जर विचार केला तर स्टँड बाय आउटपुट हे 198 kW ला आलं. म्हणजे ही त्याची मॅक्झिमम कपॅसिटी झाली. याच्या पलीकडे डीजी सेटची कपॅसिटी नाही, हे चालवू शकत नाही. बाकीचे जे आहेत ते इतर पॅरामीटर त्यांनी दिलेत, इंजिन नंबर ऑफ सिलेंडर, ऑपरेटिंग सायकल, डिस्प्लेसमेंट, स्ट्रोक वगैरे वगैरे, ते जाऊ देत आत्ता, त्याच्यावरती आत्ता पाहिजे काही गरज नाही. आता इथे जर बघितलं तर अल्टरनेटर एफिशियन्सी ॲट 75% लोड, ती 92.8 दिलेली आहे अल्टरनेटरची असते. तुम्ही नेमप्लेटवरती बघा, अल्टरनेटरला दिलेली असते. आणि ओव्हरऑल थर्मल एफिशियन्सी ऑफ इंजिन ती आहे 40% फक्त. हे लक्षात घ्या, हे महिंद्रा म्हणजे मॅन्युफॅक्चररनी दिलेला डाटा आहे हा, तर तो 40% डिक्लेअर करतात. आता हे 40%च का आले, कुठे गेले लॉसेस हे सगळे, ते बघूयात खाली. म्हणजे इथे अल्टरनेटर आणि इंजिन असा जर विचार केला तर एफिशियन्सी ही 40% गुणिले 92.8% म्हणजे 37.12% ही अख्खी एफिशियन्सी निघते. इंजिनला डिझेल घातल्यापासून ते इलेक्ट्रिकल आउटपुट येईपर्यंत 37% फक्त मिळतं. हे किती आपल्याला इकॉनॉमिक म्हटलं तर कसं आहे की आपल्याला ऑप्टिमिकली ते वापरायला पाहिजे काटकसरीने, योग्य प्रकारे.
बाकी आता हे इंजिन वजन वगैरे वगैरे जाऊ देत. आपण आता त्याच्यातले लाल कॉलम कुठले आहेत ते बघूया. ल्युबल सिस्टीमचं आहे, ल्युबल प्रेशर वगैरे. ओके, आपल्याला एनर्जीच्या दृष्टीने विचार केला तर कूलिंग सिस्टीम. कूलिंग सिस्टीममध्ये फॅनला फॅन तर फिरतो की नाही रेडिएटरला, तो रेडिएटरचा फॅन 8 kW, इंजिन चालू झालं की तो 8 kW सुरुवात करणार आहे. त्याने तिथे खाल्ले ते वेस्टेज, पाणी गार करायला, रेडिएटर कूल करायला 8 kW. ह्याच्या खेरीज मुख्य आता बघा, हीट रिजेक्शन डिटेल्स हे फार महत्वाचे आहे. हीट रिजेक्शन टू कूलंट 90 kW हे कूलंटमध्ये गेले. हीट रिजेक्शन टू चार्ज एअर कूलर 37.2 kW एवढे गेले. हीट रिजेक्शन टू एक्झॉस्ट हे मॅक्झिमम आहेत, 146 kW हे एक्झॉस्टमध्ये गेले. आणि हीट रिजेक्शन फ्रॉम इंजिन सरफेस हे 18 kW गेले. म्हणजे कॅनोपीच्या आतमध्ये जर विचार केला तर 18 kW गेले. आणि ते परत कूल करायला आपण कॅनोपीच्या बाहेरला तिथे लोवर्स ठेवतो वगैरे वगैरे. या दोनचा जर विचार केला डायरेक्ट, हे 291 kW हीट ही लॉस झालेली आहे एक्झॉस्टमध्ये आणि सरफेसमध्येच. आता आपल्याला पुढचा विचार करायचा आहे की या इथे एक्झॉस्ट सिस्टीममध्ये जर बघितलं तर मॅन्युफॅक्चरर या इथे टेबलमध्ये लिहून देतो की माझं मॅक्झिमम एक्झॉस्ट टेम्परेचर 650 डिग्री असणार आहे ज्या वेळेला इंजिन फुल लोडवरती चालेल. 650 डिग्री आहे म्हणजे. आणि बाहेर जाणारी हीट किती आहे ती पण त्यांनी या इथे दिलेली आहे. या इथे 146 दिलेली आहे, बाहेर जाणारं 656. नुसतं एवढं नाही आहे, तो सांगतोय मॅन्युफॅक्चरर की माझ्या गॅसचा फ्लो किती आहे, तर 860 kg/h हा एवढा फ्लो या इथे चाललेला आहे. आणि या 2 पॅरामीटरवरनं मी किती रिकवर करू शकतो त्याचं गणित मी इथेच मांडू शकतो. मग या इथे पाहिलं तर जर हे 24 तास चालत असेल, बघा हे महत्वाचं आहे, 1 तासभर चाललं तर तुम्हाला तो गरमच होणार नाहीये, म्हणजे लॉसच नाहीये काही, त्यामुळे ते सोडून द्यायचं. पण 24 तास चालत असेल तर 24 hours इंटू 860 kg/h इंटू 650 डिग्रीज टेम्परेचर जात आहे. 650 डिग्रीज अवर्स या इथे आले. स्पेसिफिक हीट किलो कॅलरीज ती 0.25 आहे. आणि हा जर विचार केला 0.25चा तर 3900 kWh विच इज इक्विव्हॅलंट टू 162 kW हे 24 तासात मला या इथे मिळू शकते. एवढी पॉवर तर जातीच आहे ती. 162 kW जर मी रिकवर करू शकलो तर किती लाखामध्ये माझा फायदा होईल तो बघा. आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे, हे महत्वाचं आहे, फारसं एकदम कोणी लक्षात घेत नाही म्हणून या इथे दाखवतोय ते. या इथे मॅक्झिमम आउटपुट किती पाहिलंय आपण, 198. ते दिलेलंच आहे ना, ते मॅन्युफॅक्चररने दिलंच आहे, 198 kW स्टँड बाय आउटपुट. म्हणजे इंजिन एवढी पॉवर जनरेट करू शकतं. दिस इज मॅक्झिमम. आणि इनपुट किती आहे, तर इनपुट आपण मोजू शकत नाही ना, किती डिझेल घातलं असं डायरेक्ट नाही मोजू शकत. पण व्हॉट एव्हर आर द लॉसेस ते तर माहिती आहेत आपल्याला, 291 kWचे लॉसेस आहेत. म्हणजे इनपुट काय आहे, तर आउटपुट प्लस लॉसेस इज इक्वल टू इनपुट. आणि म्हणून 198 प्लस 291 इज 489 हे इनपुट घातलंय. अँड 198 डिवायडेड बाय 489 इज द एफिशियन्सी. आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इज एफिशियन्सी. म्हणून 198 डिवायडेड बाय 489 इज 40.4 एफिशियन्सी ही याची आली कंप्लीट. तोच फॅक्टर या इथे मॅन्युफॅक्चररने लिहून दिलेला आहे आपल्याला. इथे जर बघा, ओव्हरऑल थर्मल एफिशियन्सी ऑफ द इंजिन 40. आता लक्षात आलं असेल की डीजी सेट वापरायचा तो कसा वापरायचा, तर तो त्याचं ऑप्टिमायझेशन असेल तर तो परवडतो. ऑप्टिमायझेशनमध्ये जर गोंधळ झाला तर तुमचे लॉसेस वाढले. आणि ही जी काय लॉस किंवा एक्सिस हीट आहे, ही एनर्जी आपल्याला किती प्रमाणात वळती करता येईल
आणि मग याच्यासाठीचे ते जे कंडेन्सर्स आहेत, ते हीट एक्सचेंजर्स आहेत, त्याची कॉस्ट किती येते, आपण ते लावून आपल्याला मिळणार किती, इलेक्ट्रिसिटी कन्व्हर्जन करून मिळणार किती, याचं गणित करून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायला पाहिजे. हे समजा सगळा करायचा खर्च 10 लाख रुपये असेल आणि तुम्ही एकच तास डीजी सेट चालवत असाल, तर त्याच्यातनं वाचणार किती, तर तिथे ते इकॉनॉमिक होत नाही. आणि म्हणून मग हा इकॉनॉमिक बॅलन्स काढण्यासाठी म्हणून नंबर ऑफ रनिंग अवर्स ऑफ डिझेल इंजिन हे करणं गरजेचं असतं. आणि म्हणून स्टँड बाय डीजी सेट जर असतील तर त्याच्यामध्ये वेस्टेज रिकव्हरीची युनिट्स लावून बऱ्याच वेळेला फायदा होत नाही. जिथे कंटिन्युअस ऑपरेशन किंवा 4 आवर्स 5 आवर्स 8 आवर्स असेल तिथेच वेस्टेज रिकव्हरी युनिट्स लावून फायदा होऊ शकतो. तरी सुद्धा फॉर अ शॉर्ट टाइम जर कुठे जमणार असेल तर ते पोटेन्शियल आहे का, तो विचार आपण त्याच्यामध्ये करू शकतो. असे हे याच्यातले फॅक्टर्स आहेत. इथे जर आणखीन बघितलं तर बुक 3 चॅप्टर 9 मध्ये तुम्हाला आणखीन काही डाऊट्स आहेत का, मला ह्याच्यात सांगा. तुमचे आणखीन काही प्रश्न असले तर विचारा, म्हणजे हे समोरच आता पुस्तक. हा जनरेटर. हा, ओके. जनरेटर खूप काय असते ऍडिशनल. नाही, तुमचा आवाज क्लिअर नाही आहे. हा हो, बरोबर. हा आता हे जनरेटर मध्ये कूलिंगचं जे बऱ्याचशा आहे तर कंपनी. ज्या वेळेला, हा हो, कूलिंग टॉवर वापरतात मग तिथे, हा सर. आणि मग ते हॉट वॉटर प्रोसेसिंगला घेता येतात. म्हणूनच त्याच्यासाठी आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला या इथे बघणं क्रिटिकली येतं. ते आपलं कौशल्य आहे ना, आपला खरा स्कोप आहे, आपला स्कोप या इथे लागतो. त्यामुळे वेस्टेज रिकव्हरी किती येते ही आपण जेवढी व्यवस्थित काढून देऊ तेवढे आपल्याला त्याचा ऍडव्हान्टेज मिळतो. सर नाही मला काही फॅक्टरी ते युजही नाही करत, फक्त कुलिंग टॉवर लावून ठेवतात हां, आणि ते वेस्ट हीट रिकव्हरी नाही करत. नाही नको, तर कारण पर्पज काय असतो म्हणजे कारण कुलिंग ती टॉवर ते इकॉनॉमिक आता नाही. रेडिएटर थ्रू पण ते कुलिंग करू शकतात नाही, ते. आता काय होतं की रेडिएटरनं करायला लिमिटेशन्स येतात काही वेळेला. जे रेडिएटर, आता रेडिएटरला फॅन लावला की बघा ना, 8 kW जे आहेत ते 8 kW हे जाणारच आहेत. पण कूलिंग टॉवर ज्या वेळेला असतो त्यावेळेला मी ते पाणी डीजी सेटलाही वापरू शकतो, माझ्या HVAC ला, माझ्या एअर कंडिशनिंगलाही मी वापरतो ना. आणि म्हणून मी सगळीकडे वापरल्यामुळे माझी इकॉनॉमी तिथे येते. मी विचार करतो रेडिएटर लावायचा नाही मग, कारण मेंटेनन्स वाढला. म्हणून तिथे कूलिंग टॉवर लावतात की ते कोल्ड वॉटर आणखीनही ठिकाणी वापरता येतं. तुमच्या HVAC ला वापरता येतं ना ते कूलिंग वॉटर. ते म्हणून कूलिंग टॉवरचा फायदा वेगळा आहे. नाही मी बऱ्याचशा याच्यात बघितलं ते यूज नाही करत, फक्त कुलिंग टॉवर फक्त वॉटर ते रियूज रिसर्क्युलेशन होत राहतं, ते अजून नाही करत. हो ते ना, पण सर्क्युलेशन तिथे होत काय राहतं. होतं की तो, ते जे डीजी सेट आहेत त्याची कपॅसिटी किती आहे सांगा बरं, कितीची आहे तुमच्या पाण्यात? 500 केव्हीएच्या सेवन वरती फिफ्टी. असते. हा 500 650 हां, 750. बरोबर, बरोबर, बरोबर आहे. कारण हे 500च्या पुढे गेलं, की इंजिनच्या आतमध्ये रेडिएटर लावणं हे कॉस्टली पडतं. कारण तिथे कॅनोपीचा साईज वाढतो. दुसरी गोष्ट आहे, हे जे सेट तुम्ही पाहिले असतील, ते शेडच्या आतमध्ये असतील. त्याला वेगळी कॅनोपी केलेली नसेल कदाचित. बरोबर की नाही? हो ते पॉवर बरोबर प्लांटच्या आतमध्ये, त्याला आतमध्ये डबा नाही केलेला, कॅनोपी बरोबर. नाहीये त्याला. आणि मग तिथे मग आतमध्येच रेडिएटर लावण्यात फायदाच नाही ना. म्हणजे खोलीच्या आतली हीट खोलीतच ठेवण्यासारखं झालं ते. मग तिथे रेडिएटर लावायचं नाही. मग तिथे रेडिएटरच्या ऐवजी बाहेर कूलिंग टॉवर लावला. रेडिएटर बाहेर नाही नेता येत, म्हणून तो कूलिंग टॉवर बाहेर लावला. कारण त्या रूममध्ये तुमचे 5, 6, 7 जनरेटर असतील, तर रेडिएटरचं कूलिंग करणार कसं? मग प्रत्येकाला वेगवेगळा रेडिएटर लावायच्या ऐवजी बाहेरच्या बाजूला एक कूलिंग टॉवर लावून टाका. तो सगळ्या जनरेटरला एक कूलिंग टॉवर सफिशियंट पडतो. मेंटेनन्सला सोपं आहे. हे त्याच्यामध्ये येतात आहे. हे त्याच्यातला तुम्हाला हा फोटो मी दाखवला असेल तर तो ते बाहेरच आहेत. यातला जो फोटो पाहिला,
कॅप्टिव्ह पॉवर प्लॅन्टच्या मधला आता ते स्पेसिफिकेशन मध्ये ते सायलेंट डिझेल जनरेटर असं ती टर्मॉलॉजी यूज करतात. हा बरोबर आहे. दोन सायलेंट म्हटलं की ती बाहेरची कॅनोपी आली ती सायलेंट झाली, म्हणजे त्याचा 75 डेसिबलच्या पलीकडे त्याचा आवाज यायला नको म्हणून ती सायलेंट झाली. इथे जर पाहिलं तुम्ही इथे म्हणजे ते रूमच्या आतमध्ये असतो त्याला ते सायलेंट बोलतात की ते नाही, हा जो डबा दिसतोय ना, हा या डब्याला इथे बघा, हे काळं जे लावलेलं दिसतंय ते सगळं अकॉस्टिक आणि फ्लेम प्रूफ मटेरियल आहे. आवाज येऊ नये, की इंजिनचा आवाज या दाराच्या बाहेर येऊ नये म्हणून ही कॅनोपी केलेली असते. पण खोलीमध्ये ज्यावेळेला 5-6 डीजे सेट असतील त्यावेळेला अख्खी रूम ती अकॉस्टिक एन्क्लोजर करतात. अख्ख्या रूमला ॲस्बेस्टॉस, वूल वगैरे असं लावून ती पॅक केलेली असते. मग त्याला व्हेंटिलेशन कुठे? आणि म्हणून तो कूलिंग टॉवर त्या रूमच्या बाहेर काढतात. तो तुम्हाला या चित्रामध्ये इथे दिसेल बघा. अ, इथले जे सेट बघितलेत, पुढचे कॅप्टिव्ह, हां, आता हे जे सेट आहेत, हे सगळे सेट बाहेर आहेत. ते खोलीच्या आतमध्ये नाहीयेत, रूममध्ये नाहीयेत हे. आणि म्हणून या इथे अकॉस्टिकली बंद केलेले आहेत. परंतु कूलिंग मात्र याचं आतमध्ये रेडिएटरला एक दिलेलं असणार आहे. कुठेतरी कूलिंग टॉवर बाहेर असेल. त्याला फॅन लावलेला नसेल. फॅन लावला की परत त्याचा आवाज येत राहतो. अशी त्याच्यात अरेंजमेंट करायला लागते. आणखीन एक फोटो कुठे आहेत का माझ्या ह्याच्यात? नाही, काही दुसऱ्या स्लाइड्समध्ये कदाचित, हां, इथे बघा आता. याच्यात जर पाहिलं कॅप्टिव्ह पॉवर प्लांटला, तर याला रेडिएटर कुठे आहेत? आता इथे जर पाहिलं तर हे एक्झॉस्ट, सगळ्या एक्झॉस्टही कॉमन गेलेलं आहे. आणि हे जर बघितलं ते इथे, ते इंजिनला जाणारं कोल्ड वॉटर बघा, या इथे रेडिएटर नाहीये. मग ह्याचे पाईप वेगळे आहेत, ह्याचे पाईप त्याला जोडले आहेत, तिसऱ्याचेही पाईप आहेत आणि या सगळ्याला बाहेर एक कूलिंग टॉवर वेगळा जोडलेला आहे. इथे 4 एअर कूलर इथे लावलेले दिसत आहेत. याला सेपरेट रेडिएटर नाही आहे इथे इंजिनला. हे रूमच्या आतमध्ये आहेत. आणि ही जी रूम आहे, ही रूम सगळी बंदिस्त करून पॅक करून ही साऊंड प्रूफ केलेली असते. त्यामुळे किती इंजिनचे आवाज बाहेर नाही येत. अशी अरेंजमेंट या इथे असते. ते आता जनरली क्युमिन्स आणि आम्ही किर्लोस्कर याच्याच 2 ब्रँडचे जास्त करून बघतो आमच्या टेक्सटाईल युनिटला. हो. ते आहे. त्याच्यापेक्षा मोठे जर घेतले तर पर्किन्सची इंजिन्स आहेत, एमटीयूची इंजिन्स आहेत. ती मग मोठ्या ह्याच्यामध्ये जातात. किर्लोस्करच्या ह्याच्यातली पिलस्टिक रेंज एक येते. ते आहेत. कॅटरपिलरची आहेत. बरेच आहेत आता तसे बाजारात प्लेयर्स बरेच आहेत. ओके. आपल्याकडे कमिन्स आणि किर्लोस्कर हे जरा कंपॅरेटिव्हली जास्ती आहेत. महिंद्रा आहेत. हल्ली आता कूपर पण आले आहेत. ओके. महिंद्रा आहेत. बरेच आहेत. म्हणजे जो मी अंडरस्टँड नॉईजसाठी जो आहे सायलेंट त्याच्यामध्ये ते डुअर आहे. ते नॉईज प्रूफ पाहिजे. तर ते सायलेंट डीजे सेटमध्ये. नाही, हां, अख्खी अख्खी कॅनोपी त्याची साउंड प्रूफ करायला लागते ते. बरोबर आहे. ओके. म्हणजे डोअर डोअर तर आलीच, म्हणजे त्याच्यात तर प्रश्न नाहीच काही. हे बाहेर न दिसताना ही अशीच दिसते. आणि मग मग इथे जर आता सर बघितलं, तुम्ही हे हे जे प्रिन्सिपल जे सांगितलं हे हां, डिझेल बेस झालं. मग नॅचरल गॅसच्या केसमध्ये हे पूर्ण कॅल्क्युलेशन चेंज होत असेल ना पीएनजी केसमध्ये? हां, थोडे चेंज होतात त्याच्यामध्ये. कॅलरिफिक व्हॅल्यूज बदलतात आणि गॅसेसच्या ह्याच्यातली तुमची थोडी बदलतात त्याच्यामध्ये. तो फरक पडतो गॅसमध्ये. मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन म्हणजे आपल्या एक्झाममध्ये न्यूमेरिकमध्ये डिझेल बेस फ्युएलवर येतो की नॅचरल गॅसवर येतात? डिझेलवरची जरा जास्ती असतात. नॅचरल गॅसची नाही आहेत फारशी. गणितं येतात ती याच्यावरची जातात, एस-एफ-सी वरची. आणि अदरवाईज काय होतं, की डिझेलला 0.25 किलो कॅलरीज पर आवर आहे ना. परंतु गॅसच्या ह्याच्यामध्ये तो थोडासा पण शेवटी फ्लू गॅस म्हटल्यानंतर तिथेच येतं. ते तुम्हाला फ्लू गॅसमध्ये टेम्परेचर बाहेर पडणारी थोडी कमी असतात. बरोबर. हां. तर त्याचं कॉम्बशन हे क्लिअरली होऊन जातं. त्यामुळे पोल्युशन वाईज गॅस हा आणखीन ॲडव्हांटेजेस होतं. हो पोल्युशन सर. पोल्युशन अर्थातच. पण आता जे नवीन आता टेक्नॉलॉजी आहे ना ते ड्युअल फ्युएलमध्ये आहे.
तर ते ड्युएल त्याचं फ्युएल म्हणणं मध्ये. आहे की 5 ते 10% ते इनिशियली स्टार्ट होताना हो, डिझेलवर असतो ऑपरेट, नंतर ते बरोबर. ऑटोमॅटिकली पीएनजी मध्ये जातं गॅस, ते. हो बरोबर, मग तो गॅसवरती जातो, बरोबर आहे. राईट. मग ते माझा क्वेश्चन पहिलेच गॅसवर का नाही जात, म्हणजे 100% गॅसवर काय नाहीये? नाही, त्याला जी इनिशियल पॉवर लागते, ती इनिशियल पॉवर द्यायला, कारण कॅलरिफिक व्हॅल्यूचा विचार केला तर ते डिझेलमध्ये कॅलरिफिक व्हॅल्यू जास्ती येते आणि म्हणून इनिशियली ते डिझेलवरती स्टार्ट करतात आणि मग ते इकडे तुम्हाला पूर्वीचं आठवतंय का तुम्हाला? काही लोक किरोसिनवरती मोटरसायकल चालवायची, आठवत आहे का, माहिती आहे का? हो, हो. मग त्याला काय करायचं, कडेला एक बाटली ठेवलेली असायची बघा पेट्रोलची. तर हो, पहिल्यांदा हो. पेट्रोल सोडून इंजिन चालू करायचं आणि ते चालू झालं की मग पेट्रोल बंद करायचं आणि मग केरोसिनचा डबा चालू करायचा, असं करत होते. आठवतंय का? हो सर. त्याच्यात धूर येतो, पण चालू करायला तुम्हाला तिथे पेट्रोल लागतं, कारण इनिशियल पॉवर जी लागते ती तुम्हाला कॅलरिफिक व्हॅल्यू त्यातनं मिळते, टॉर्क जी म्हणजे येते. आपल्या जनसेटचं जे आहे डिझेल फ्युएल, याचं की आपण अदर फ्युएल नाही घेऊ शकत, जर पेट्रोलला हे नाही करू शकत का? नाही, पेट्रोलला नाही, कारण शेवटी कॉम्प्रेशन रेशो हा त्याच्यामध्ये येतो ना, ओके. त्याची डेन्सिटी बदलते आणि हां. टेक्नॉलॉजी बदलते त्याची. ओके. तर डिझेलमध्ये पण आता बायोडिझेल या बायोडिझेल बायोगॅस. आलंय, हो आलंय ना, हो आलंय ना. मग मग त्याला त्याच्याने इंजेक्शन सिस्टीम मध्ये थोडी एफिशियन्सी बदल करायला वाढते का लागतात सर? त्याला. एफिशियन्सी त्याच्याने इम्प्रूव्ह होत आहे का? एफिशियन्सी थोडी कमी होत असेल, परंतु पोल्युशनच्या दृष्टीने ऍडव्हान्टेज मिळतो. अच्छा. तुमचे कार्बन तुमचा कमी होतो त्याच्यात, तो ऍडव्हान्टेज मिळतो. शेवटी कसं आहे की कुठेतरी तुम्हाला हा बॅलन्स बघायला लागतो, की एफिशियन्सी वाढवायची का पोल्युशन बघायचं, हे करायला लागतं ना. आणि इकॉनॉमिक्स सगळ्याच गोष्टी येतात. ठीक आहे सर. येस, आणखीन काही प्रश्न, आणखीन काही असेल तर तुम्ही काय आपल्याला ह्याच्यावरती टाकू शकता. नंतर एखादा रिव्हिजनचा आपला एक सेशन होईलच. बरोबर. हा, म्हणजे या चॅप्टरमध्ये आपलं कॅल्क्युलेशन बेस म्हणजे काय न्यूमेरिक्स कसे येतात? न्यूमेरिक्स बेसिकली दोन वरती येतं, वेस्ट हीट रिकव्हरी वरती येईल आणि तुमची इलेक्ट्रिक कॅल्क्युलेशन की लोड कॅल्क्युलेशन करा. त्या लोड कॅल्क्युलेशनचं जे एक उदाहरण दिलं की एवढा एवढा एक तुमचं लोड आहे, आत्ता जे याच्यामध्ये दाखवलं, अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स येतील ती. ते या इथे डायव्हर्सिटी फॅक्टर आणि डिमांड फॅक्टर, लोड फॅक्टर, या दोन वरती गणित साधारणपणे येतात ते. सिक्वेन्सिंग रेटिंग, लोड फॅक्टर सिलेक्टिंग, डीजी रेटिंग, याच्यामध्ये येईल. कनेक्टेड लोड किती आहे ते काढायला लागतं. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी फॅक्टर, लोड फॅक्टर, ओव्हरलोड मार्जिन, डिरेशन फॅक्टर्स आणि नियरेस्ट हायर, मग त्याच्यात याप्रमाणे +20% तो आपण या इथे धरलेलाच आहे. त्यामुळे ही स्लाइड ही तुम्हाला लोड कॅल्क्युलेशनला म्हणजे एस्टिमेशनला ही सोपी जाते. केव्हीए कॅल्क्युलेट करणं माहिती आहे आपल्याला, केडब्ल्यू किती केडब्ल्यूचे मोटर्स आहेत, √3 VI cos 5 केडब्ल्यू डिवायडेड बाय 0.8, पॉवर फॅक्टर टाकला की केव्हीए मिळाले, कनेक्टेड लोड मिळालं, डायव्हर्सिटी, लोड, ओव्हरलोड, डिरेटिंग, जनसेट सिलेक्ट झाला तुमचा. काही जनरेट आता येत आहे ना, त्याच्यात KWH पण मीटरमध्ये रिडिंग दाखवते, मग ते ऑटो कॅल्क्युलेट कसं होतं ते? नाही, ते मीटरमध्ये येतात. KWH म्हटलं की तुमचं तासाला किती झालं ते येतात, म्हणजे हां. युनिट्सच झाले ते. म्हणजे मॅन्युअली कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय कॅल्क्युलेशन त्याचं? ओके, मॅन्युअली कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरा त्याच्यामध्ये. मॅन्युअली हे घ्या तुम्ही. आपल्याला KW माहिती आहेत. KWला √3 व्होल्टेज एम्पियर पॉवर फॅक्टर हे आलं की ह्याच्यात तुम्हाला वॅट्स मिळाले, म्हणजे KW मिळाले आणि त्याला डिवायडेड बाय पॉवर फॅक्टर म्हटलं की तुम्हाला इथे केव्हीए मिळतात. वॅट्स
डिवायडेड बाय पॉवर फॅक्टर इज VA. आणि याला किती तास चाललं, ते इतके KW 4 तास चालले की तेवढे KWH झाले. ते K इज 1000, K म्हणजे 1000 झाले. वॅट आवर, इथे वॅट्स मिळाले. हे सगळ्यात सिंपल आहे एकदम. हे आपल्या पुस्तकात हे आणखीन एक इलॅबोरेटिव्ह व्यवस्थित इलेक्ट्रिकलच्या ह्याच्यात दिलेलेच आहेत ते. हेच फॉर दिलेच आहे. सर जसं वेस्ट हीट रिकव्हरी आहे त्याला हां ती टेक्नॉलॉजीसाठी जसं कंडेन्सेट स्टीमसाठी सेपरेट सेटअप लागतो, ह्या हां केसमध्ये पण सेपरेट सेटअप लागेल का? हो, सेपरेट सेटअप करायला लागतो तो. ते इन्व्हेस्टमेंट आहे त्यासाठी. ते म्हणजे भरपूर आम्ही आतापर्यंत जनरेटर सेटमध्ये असं बघितलं ना की ते हीट हां रिकव्हरी करत आहे हो. आमच्या टेक्सटाईल मध्ये याच्यात. नाही, कारण असं आहे की जिथे कंटिन्युअस चालणारे आहेत ना, साधारण 4 ते 5 तासाच्या पुढे जिथे जे सेट चालतात तिथे ते इकॉनॉमिक होतं. ओके म्हणून तुम्हाला कदाचित ते तुमच्या पाहण्यात आले नसतील ते. ओके. आता हे बघा ना, हा जो एक्झॉस्ट आहे ना, तर या हा. ठिकाणी या प्रकारचे तुम्हाला सिस्टीम्स या करायला लागतात त्या. म्हणजे हे सगळं जे आहे हे या इथे रिकव्हरी करून जो राहिलेला गॅस आहे तो गॅस यायतनं मग वरती सोडून दिलेला आहे. पण ही सगळी सिस्टीम करायला लागली ना त्याला, ही करायला लागते. याचं सर आपलं नॉर्मल याला म्हणजे एक अर्धा एक तास ते चालवत असेल त्यांना यूज नाही आहे त्याला ही इकॉनॉमिक टेक्नॉलॉजी. यूज करता येतं, इकॉनॉमिक होणार नाही. ओके. सिस्टीम लावता येईल पण ती इकॉनॉमिक होणार नाही. तासाभरामध्ये तुम्हाला किती हिट मिळणार आहे ना, असं होतं ते. बंदच आहे थोडक्यात. म्हणजे बंद असलेल्या सेटला तुम्हाला हिट कशी मिळणार? तो सेट बरोबर. बंदच आहे, तर ते हिटच होणार नाही. या जो काय दुसरं हा दुसरं स्टीम जनरेटर म्हणून एक टर्मिनॉलॉजी यूज करतात ते, हा म्हणजे बॉयलरची स्टीम वगैरे घेऊन हा त्याच्याने स्टीम जनरेटर रन करतात आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. हा जनरली डाईंग प्रिंटिंग मिल सुरतमध्ये काही इंडस्ट्री आहे हो. ते यूज करतात. मग त्याच्यामध्ये ते टर्मिनॉलॉजी यूज करतात की हे स्टीम जनरेटर बेस आहे. हे काय, या इथे बघा ना, हे चित्र तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या इथे दिसेल ही एक्झॉस्ट आहे. 700 डिग्रीला एक्झॉस्ट आहे. मग ह्याच्यामध्ये इथे पाणी सोडलंय आतमध्ये. ते पाणी जे आहे ते पाण्याची या इथे स्टीमच झाली ना. 700 डिग्रीला पाणी पडल्यानंतर त्याची स्टीमच होणार आहे ना. म्हणजे गेला बाजार तुम्हाला 200-300 डिग्रीची स्टीम तर सहज मिळते. आणि मग ती स्टीम जी आहे ती स्टीम या इकडे प्रोसेसला वापरली आहे. हा काय इथे ती इकडे वापरता येते. ती स्टीम या इथे घेऊन या इथे प्रोसेस टँक दिलाय, हे सगळं हिटिंग केलं वगैरे सगळं झालं. यातनं आलेलं परत पाणी जे काय आहे ते या इथनं रेडिएटरला जाऊन परत यायचं कंडेन्सेट आहे ते परत या इकडे सर्क्युलेट झालं. ह्या पहा मला, हा सगळा फ्लो या इथे दिसतोच आहे. तर ते बॉयलरची वेस्ट स्टीम थ्रू ते प्रोड्यूस करतात का त्या केसमध्ये? हा, ती जी काय आता या सिस्टीम्स खूप वेगवेगळ्या आहेत. ओके. म्हणजे तुम्ही आता त्याचे स्कीमॅटिक जर तुम्ही नेटवरती पाहिलेत तर हा तुम्हाला हा. त्याचे लगेच तो लक्षात येईल. हा इथे सिम्पलेस्ट आणि बेसिक फ्लो चार्ट या इथे दाखवला आहे तो. ओके. तुम्ही बघू शकता. ठीक आहे सर. चालेल. येस. ओके, शॅल वी क्लोज? हा हा सर, हा, थँक्यू सर. चालेल. येस. हे पुन्हा एकदा रिव्ह्यू करून काय डाऊट असेल तुम्हाला कनेक्ट करतो. हो हो, चालेल चालेल. येस. ओके. ओके. थँक्यू सर. ओके. येस, टुडे सेशन इज व्हेरी गुड. आज खरं तर स्पेशल सेशनच आपला झाला. आणखीन असते तर आनंद वाटला असता. आणि नाही, ते रेकॉर्डिंग इज अवेलेबल, त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आहे. येस. मी चेक केला ते अनुजा ते नेहमी असते पण आज ते कुठे दुसऱ्या कामात हो ऑक्युपाय आहे. हो, शक्य तर आहे. येस येस. त्यामुळे ते हो, ठीक चालेल. आहे सर. शॅल आय स्टॉप रेकॉर्डिंग? ठीक आहे सर. येस. ओके. रेकॉर्डिंग स्टॉप.